शाळा सुद्धा आमची 4थी पर्यंत एक शिक्षकी शाळा. नंतर 2.5 किलोमीटर डोंगरातून 10वी पर्यंत जाता येईल वगैरे. अशी सगळी शाळा. म्हणजे चरित्र लिहायला चांगला मॅटर लागतो ना, तो सगळा होता त्या काळात. विज्ञानाचं तत्वज्ञानच असं आहे, की तुम्ही मांडणी करत राहा. ती परत पुसली जाणार आहे अशी एक त्याच्यामध्ये भाग असतोच. तो स्वीकारायचा आणि नवीन ज्ञान जे आहे, ते स्वीकारायचं आणि दरवर्षी, दर दिवशी ते नवीन परत काळाच्या कसोटीवर घासून बघायचं, की पुढे जायचंय का नाही. आणि मग ते जे शाश्वत उरतं ते टिकून राहतं. काही त्याला अल्टरनेटिव्ह थिअरीज आल्या, काही अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस आले, तर ते स्वीकारले जातात म्हणजे. म्हणजे नेहमी जेव्हा इतिहासाचा विचार करतो आपण, तेव्हा काही ऐतिहासिक घटना समोर येतात आपल्या, पण नैसर्गिक इतिहासाचा अभ्यास किंवा नैसर्गिक इतिहासाबद्दल शालेय अभ्यासक्रमापासून ते महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा फार काही रेफरन्सेस सापडत नाही. आपण आता कसं आपल्याला एक तर म्हणजे वॉरफेअर हिस्ट्री, युद्धाचं आणि राजकीय इतिहास ह्याच्या पलीकडे फारसा काही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे मी ते नेहमी गमतीने म्हणतो, की तलवारींचा खणखणाट आणि तोफांचा दणदणाट असल्याशिवाय आपण इतिहासाकडे बघतच नाही. अजून म्हणजे मी त्या वनस्पतीशास्त्र म्हणून कदाचित त्या पातळीला पोहोचलो नाही, की झाडं माझ्याशी बोलू शकतील. आणि बोलली असती तर मी त्यांना त्यांची नावं विचारली असती, की मी तुमचं नाव सांगतो ते बरोबर आहे की नाही बाबा सांगा. निसर्गात जे घडत असतं ना, ते असं डायमेन्शनल नसतं किंवा एक डायमेन्शन पकडली, एक दिशा पकडली आहे आणि त्या दिशेनं उत्क्रांती होतीये प्राण्यांची आणि वनस्पतींची, असं काही नसतं. ते परिस्थिती बदलते, तसं सजीव त्याला रिस्पॉन्ड करतो आणि तो एकटा सजीव कधी रिस्पॉन्ड करत नाही. मी काहीतरी बदल केला त्याचा काही उपयोग नाही. तर अख्ख्या पॉप्युलेशन लेव्हलला बदल व्हावा लागतो आणि त्याच्यामध्ये ते पुढच्या पिढीत जावं लागतं. मंदार दादा, खूप खूप स्वागत आहे तुझं आज जंगल एकोजमध्ये. आणि आम्हाला ॲक्च्युली खूप उत्सुकता आहे, कारण तू पत्रकारिता पण करतोस, तू रसिक माणूस आहेस आणि तू झाडांबरोबर गप्पाही मारतोस. सो मला तुझ्याकडनं खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. पण सगळ्यात आधी मला जो तुझा महत्त्वाचा विषय आहे, ज्या विषयात तुझं खूप जास्त काम आहे, त्याबद्दल थोडीशी सोप्या शब्दात आमच्या जंगल एकोसच्या प्रेक्षकांना कळेल अशी माहिती, म्हणजे वनस्पती वर्गीकरण किंवा प्लांट क्लासिफिकेशन, हा जो तुझा सगळ्यात मोठा सब्जेक्ट आहे, तर त्याबद्दल म्हणजे नक्की काय करतोस ते, आणि हा विषय का इतका महत्त्वाचा आहे आणि त्याचा व्यास किती मोठा आहे? बरं, मला इथं एकतर तुझ्याशी बोलताना छान वाटतंय. मी आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून पुण्यामध्ये BMCC रोडला आमची संस्था आहे. जुनी संस्था आहे, स्वातंत्र्याच्या आधीची संस्था आहे. 1946 साली स्थापना झालेली. त्या संस्थेमध्ये संशोधक म्हणून काम करतो. मी BSc, MSc, PhD असं वनस्पतीशास्त्रात केलेलं आहे. आणि नंतर मग जवळपास दुसऱ्या वर्षातच BScला असताना मी ठरवून टाकलं, की आपल्याला म्हणलास तसं वनस्पती वर्गीकरण या विषयात रस आहे. तर ह्याचं कारण असं झालं, की मी गरवारे कॉलेजमध्ये BSc करत होतो. तेव्हा आमच्या जे टीचर होते, त्याच्यात साने मॅडम म्हणून होत्या, हेमा साने. तर मी गावावरून रोज अपडाऊन करायचो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, "एवढा लांबून येत असतो, एक वनस्पतीचा नमुना घेऊन ये तू. आपण त्याची ओळख पटवत जाऊन मी तुला त्याची माहिती देईन." मी रोज येताना एक म्हणजे मी नसरापूरजवळ माझं गाव आहे, नायगाव नावाचं. माझं सगळं लहानपण 10वी पर्यंतचं नायगावमध्ये गेलं. शाळासुद्धा आमची 4थी पर्यंत एक शिक्षकी शाळा. नंतर 2.5 किलोमीटर डोंगरातून 10वी पर्यंत जाता येईल वगैरे. अशी सगळी शाळा. म्हणजे चरित्र लिहायला चांगला मॅटर लागतो ना, तो सगळा होता त्या काळात. तर ते येताना मग नंतरही मग BSc पर्यंत अपडाऊन करत होतो दुसऱ्या वर्षापर्यंत. तर येताना एक वनस्पतीचा छोटा नमुना मी घेऊन यायचो आणि मॅडमना दाखवायचो. आणि मग मॅडम त्याचं एक नाव सांगायचं, शास्त्रीय नाव. त्याच्याविषयी माहिती कुठं सापडेल असे ग्रंथांची नावं सांगायच्या. आणि मला जी काही आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये, ते मी तेव्हाच ठरवलं होतं, की हा आपला प्रांत, हे आपलं क्षेत्र. मग मी सरळ अगदी लिनियर, हल्लीच्या मुलांच्या कंपॅरिझनमध्ये BSc, MSc, PhD वनस्पतीशास्त्र म्हणजे अगदी लिनियर मार्ग आहे. पण तो मी केला. MSc पुणे विद्यापीठात केलं आणि बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया नावाची संस्था आहे, केंद्र सरकारची, MOEFCCची. त्यांचं पुण्यामध्ये केंद्र आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासाठीतलं केंद्र पुण्यात आहे. आणि त्या केंद्रामध्ये मी PhDला रजिस्टर केलं. डॉक्टर लक्ष्मी नरसिंहन नावाचे माझे गुरु होते PhDचे. आणि गोव्यामध्ये एक जंगल आहे, मोलेम नावाचं, मोलेम नॅशनल पार्क. दूधसागर तू ऐकून असेल. दूधसागर धबधबा एकदम पर्यटकांच्या विश लिस्ट. एक्झॅक्टली.
त्याच्या भोवतीच्या जंगलात काम करायचं असं मला नरसिंहन सरांनी एक दिवस सांगितलं. तर 3 दिवस माझ्या अशा विचारात गेले की आपल्याला कसं जमणार, कारण हा सगळा इथली भटकंती आधी महाराष्ट्रापुरती गावाच्या भोवती या भागात फिरलेलो. पण तिथं गेल्यानंतर जे काही 3-4 वर्ष माझ्यासाठी त्या कामाचे होते, त्या भागातल्या सगळ्या वनस्पती नोंदवणे, ते अक्षरशः स्वप्न होत होते आणि फार मजा आली. आणि दुधसागरला तर मी जवळपास त्या सीझनमध्ये रोजच जायचो, असं करायचो. आणि दुधसागर खालून वरून कमी पाण्याचा, जास्ती पाण्याचा, भरपूर पाण्याचा, असं सगळ्या अंगाने तो बघितलाय. एक्झॅक्टली. आणि तो एकदम छान काळ होता की त्या काळात माझं काम म्हणजे वनस्पती वर्गीकरणात काय करतात ते त्या काळातल्या कामावर आधारित मला सांगता येईल. तर मला मुख्य जबाबदारी अशी दिली होती की त्या सगळ्या जंगलातल्या वनस्पतींची नोंद करायची. असं झालं होतं, ब्रिटिश अभ्यासकांनी भारतात सगळा भरपूर अभ्यास करून ठेवला होता आणि गोव्यामध्ये फारसं काही अभ्यास वनस्पतीशास्त्राचा झाला नव्हता, कारण शासक वेगळे होते, पोर्चुगीजांची सत्ता होती. आमचा एक बॉम्बे प्रेसिडेन्सीचा कुक नावाच्या ब्रिटिश इंजिनियरनी पुण्यात जो सायन्स कॉलेजचा म्हणजे आत्ताच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा पहिला प्रिन्सिपल होता, त्यांनी एक फ्लोरा म्हणजे वनस्पतींची सूची लिहिली आहे या सगळ्या भागातली. बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे त्यावेळी कारवारपासून सिंधपर्यंत हा आपला सगळा पट्टा, मराठवाडा विदर्भ त्यावेळी नव्हते त्याच्यामध्ये. त्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा सगळ्या वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करून त्यांनी 1901 साली आणि 1908 साली अशा 2 खंडात हे अभ्यास प्रकाशित केला. त्यात फक्त 2 वनस्पतींचा उल्लेख आहे गोव्यातल्या, कारण पोर्चुगीजांच्या सत्तेत जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे थोडंसं मागं पडलेला हा प्रदेश होता वनस्पती अभ्यासाच्या दृष्टीनं. आणि मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा मुख्य काम होतं की त्या भागात फिरणे, तिथल्या सगळ्या वनस्पती नोंदवणे. मग वनस्पती नोंदवण्याची आमची पद्धत अशी असते की वनस्पतींचे नमुने जे असतात ते जमा करायचे. त्यांना फुलं आणि फळं असतील तर त्या फुलं फळं फार महत्त्वाची वर्गीकरणामध्ये. तर त्या फुलाफळांच्या सविस्तर त्यांचा अभ्यास करायचा. मग वनस्पतींची वेगवेगळी कुळं आहेत, त्या कुळामध्ये ते कुठेतरी प्लेस होतं. तर वर्गीकरण हे जे ना, त्यांना एक फार इंटरेस्टिंग इंग्रजी टर्मिनॉलॉजी की बॉक्स इन बॉक्स. तर एक मोठा बॉक्स असतो ज्याला आम्ही एक डायकॉट असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये एक छोटा बॉक्स असतो, त्याला एक ग्रुपचं नाव आहे, ऑर्डरचं नाव आहे. त्याच्यामध्ये छोटा बॉक्स असतो, ती फॅमिली असते प्लांटची. त्याच्यामध्ये छोटा बॉक्स असतो म्हणजे ती स्पीसीस. तसे खोकी उलगडत तिथपर्यंत त्या वनस्पतीच्या नावापर्यंत पोहोचायचं. ते पोचण्यामध्ये त्याची एकदा त्याची कॅरेक्टर बघितली, त्याची बाह्यरूपिकी म्हणतो आम्ही त्याला, मॉर्फॉलॉजी. ती मॉर्फॉलॉजी समजून घेतली की मग तुम्हाला त्याच्या कुळात कुठेतरी नक्की कळतं की ह्या कुळामध्ये ही वनस्पती बसेल. मग ते झालं की आसपास त्या भागात प्रकाशित असलेल्या वनस्पतींच्या सूची असते, त्याचे नमुने ठेवलेले संग्रह असतात. हर्बेरियम म्हणतो त्याला आम्ही. तो नाटकांमध्ये आमच्या बॉटनीमधून आलेला शब्द आहे हर्बेरियम. तर तो हर्बेरियम नमुन्यांशी ताडून बघायचं, वर्णनातून बघायचं आणि मग त्या वनस्पती या नावापर्यंत पोहोचायचं. असं करत मी जवळपास 750 वनस्पती, 741 टू बी प्रिसाईज, त्या वनस्पती त्या भागातून त्या 3-4 वर्षात नोंदल्या. आणि नंतर मग त्याच्यावर आधारित माझी PhD झाली. तर हे अशा स्वरूपाचं वनस्पती वर्गीकरण शास्त्राचं काम असतं की तुम्ही वनस्पतींचा एक सर्व्हे करायचा, एखादा परिसर निवडून त्यात कुठल्या वनस्पती आहेत, काय त्यांचे गुण आहे, त्यांचा फुलण्याचा हंगाम काय आहे, फळण्याचा हंगाम काय आहे, त्या वाढतात कशा, त्या एकवार्षिक आहेत का बहुवार्षिक आहेत का, वृक्ष आहेत का, झुडपं आहेत का, लता आहेत, हे सगळे सविस्तर नोंदवायचे आणि त्याचं एक सूची तयार करायची. त्याला आम्ही फ्लोरा असं म्हणतो. तर वनस्पती वर्गीकरण शास्त्राचं असं काम असतं मुख्य. ह्या कामात करिअर ऑप्शन्स काय आहेत? करिअर ऑप्शन आहेत, कारण कसं आहे बाकीच्या विषयांमध्ये करिअर जेवढी असतात त्या प्रमाणात लोक जाणारी असतात. आमच्या विषयात तसे फारसे आवडीने येणारे फार कमी. त्यामुळं आमचा एव्हरेस्टचं कमी उंचीचं होतं असं मी म्हणतो. पण करिअर ऑप्शन असतात. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर रिसर्चमध्ये भरपूर संधी आहेत भारतामध्ये. आणि आपण इतके वर्षात हे संशोधनाचं काम चाललंय तरी अजूनही खूप एक्सप्लोअर करायच्या गोष्टी बाकीच आहेत. आणि मग थोडं पुढं जाऊन नुसतं वर्गीकरणाकडं न राहता त्याचा कसा उपयोग करता येईल त्या वनस्पतीचा, त्याची इकॉलॉजी म्हणजे त्याची परिस्थितिकी, तर काय ही वनस्पती इथंच का वाढते, अशा सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर आणखीन अनेक गोष्टी त्याच्यातून कळतात आणि त्याच्यातून करिअर ऑप्शन करता येतात. मला थोडं इतिहासाकडे जायला आवडेल. आम्ही आशिष नेर्लेकर जंगल एकोजच्या पॉडकास्टवरती आले होते तेव्हा आशिषशी गप्पा मारता मारता आशिषनी काही गोष्टी मेन्शन केल्या, ज्यामध्ये असं लक्षात आलं की भारतात अनेक वर्षांपूर्वी ग्रासलँड्सच जास्त होते किंवा जवाना ग्रासलँडच जास्त होते. तर मधल्या काळात असं काय झालं किंवा असं काय घडलं की अचानक आपण सगळे असं ॲझ्युम करायला लागलो की नाही, आपल्याकडे ॲक्च्युली घनदाट जंगल जास्त होतं किंवा एव्हरग्रीन फॉरेस्ट जास्त होते आणि मग आता ते कमी झालेत आणि आता पुन्हा ग्रासलँडवरती प्लांटेशन्स करण्याचे प्लॅन्स चालू झालेत किंवा असं काय काय. सो तो नक्की इतिहास काय आहे, आपल्याकडे ॲक्च्युली
जंगलाचं प्रमाण किती होतं, त्या जंगलात कुठल्या पद्धतीचं जंगल बघायला मिळायचं आणि खरंच ग्रासलँड्स किती होतं. तर फार इंटरेस्टिंग विषय. आणि आता ग्रासलँड इकॉलॉजीचा जो रिसर्च चालला आहे त्याच्यात हे सगळं खूप छान त्याच्याविषयी चर्चा, लोक परस्पर विरोधी दावे करतात. आणि एक कुठला तरी विज्ञानाचं तत्त्वज्ञानच असं आहे की तुम्ही मांडणी करत राहा, ती परत पुसली जाणार आहे अशी एक त्याच्यामध्ये भाग असतोच. तो स्वीकारायचा आणि नवीन ज्ञान जे आहे ते स्वीकारायचं आणि दर दिवशी ते नवीन परत काळाच्या कसोटीवर घासून बघायचं की पुढं जायचं आहे का नाही. आणि मग ते जे शाश्वत उरतं ते टिकून राहतं. काही त्याला अल्टरनेटिव्ह थेअरीज आल्या, काही अल्टरनेटिव्ह हायपोथिसिस आले तर ते स्वीकारले जातात, म्हणजे त्यांनी पुरेसे पुरावे दिले तर. तर तू म्हणतोस तसं आपल्याकडं आपण का सगळं जंगलांनी पछाडलेलो असतो, कारण आपली वर्णनं की सातपुड्याच्या दक्षिणेला सगळीकडे दंडकारण्य होतं असं म्हणलं की आपण अपेक्षितच धरत नाही की एखादा मोकळा तुकडा गवताचा तुकडा असेल किंवा एखादा पठार असेल, एखादं आणखीन क्लिफसारखा अधिवास असेल, असं धरून चालत नाही आपण. ते दोन्ही छान एकमेकांशी चांगल्या प्रमाणे नांदत होतं. आणि पूर्वीच्या संशोधकांचं असं म्हणणं होतं की माणूस आला आणि माणसाने इथली जंगलं तोडली आणि जंगलं तोडल्यानंतर त्या भागात गवताळ कुरणं विकसित झाली, अशी मांडणी काही शास्त्रज्ञ वर्षानुवर्ष करत होते. आता नवीन मांडणी अशी आहे की ती गवताळ कुरणं पहिल्यापासून तिथं होतीच. आणि आशिषने तुला सांगितलंच असेल की नैसर्गिक आगी त्याच्यामध्ये होत्या. तर आता ह्याला पुरावा म्हणजे माझ्या कामातून कसं ह्या हायपोथिसिसकडे बघायचं, तर माझा मित्र आहे तळेगावला, तो आहे इंजिनियर, त्याचं नाव आदित्य धारप. तर आदित्य धारप हा इंजिनियर असला तरी त्याला वनस्पती शास्त्रामध्ये खूप रस आहे आणि मुबलक भटकंती करतो त्या परिसरात तळेगावच्या. तर त्यांनी एक वनस्पती बघितली आणि ती वर्षात 2दा फुलत होती. फार दुर्मिळ घटना आहे वनस्पतींच्या बाबतीत, कारण त्यांना वनस्पतींना शेवटी ते स्वतः अन्न तयार करत असले ते रिसोर्स ते नीट वापरावे लागतात, अगदी वाईजली. म्हणजे ते ठरवून वापरतात असं नाही की आता हा रिसोर्स असा वापरायचा. तर जे चांगले रिसोर्स वापरू शकतात ते काळाच्या ओघात टिकतात. त्या कुठल्याही वनस्पतीकडे बघितलं एखाद्या आदिवासातल्या, तर प्रॉपर रिसोर्स ऑप्टिमायझेशन त्यांच्यामध्ये असतं. तर मग फ्लावरिंग हा खूप कॉस्टली रिसोर्स आहे. त्याचे रंग तयार करा, ते गंध तयार करा, त्या कीटकांसाठी मकरंद तयार करा, एवढी सगळी इन्व्हेस्टमेंट ती 2दा फारसं कोणी करायला जाणार नाही. पण त्याच्यात जर फायदा होणार असेल तर ती केली जाते आणि ते टिकते काळाच्या ओघात. म्हणजे उत्क्रांतीमधले एक निसर्ग निवडीची चाळणी आहे ना, त्याच्यामध्ये ती टिकून जाते. आता गंमत अशी आहे की ती आदित्यनी वनस्पती तळेगावला बघितली, ती 2ऱ्यांदा फुलत होती. आणि एकदा आपल्याकडं आता कसं होतं, पावसाळ्यात सगळ्या वर्षाई वनस्पती फुलतात पावसाळा सरतापर्यंत. हिवाळ्यात आपल्याकडं ब्रॉड बोलायचं झालं तर झुडुपं फुलतात आणि डिसेंबर जानेवारीपासून वृक्ष सगळे फुलायला लागतात. असं एक आपल्या भोवती, पुण्याच्या भोवती हे चक्र दिसतं. तर ह्याच्यामध्ये पावसाळ्यानंतर येणारी ती फुलतच होती वनस्पती, पण ती मेमध्ये एकदा फुलत होती, विच वॉज व्हेरी सरप्रायझिंग फॉर अस की मेमध्ये फुलणं असं वनस्पतींना फार दुर्मिळ. मग मी त्याचा थोडा अभ्यास केला जाऊन, ती बघितली आदित्यनी आणि मी आणि एक आमचा आणखीन सहकारी भूषण शिगवण, आम्ही मिळून त्याचा अभ्यास केला. आणि आमच्या लक्षात आलं की जी मार्च एप्रिलला आग लावतात आपल्या जंगलामध्ये, त्या आगी नंतर त्याला एक ट्रिगर मिळतो आणि त्यावेळी ती फुलते. तर या आगीच्या ट्रिगरचा फायदा काय होतो वनस्पतीला, तर पावसाळ्याच्या तोंडावर सगळ्या वनस्पती ज्या पावसाळ्यात फुलतात, हिवाळ्यात फुलतात, उन्हाळ्यात फुलतात, त्यांची एकच ध्येय असं समोर असतं की पावसाळ्याच्या तोंडावर आपल्या बिया रुजल्या पाहिजेत. म्हणजे तो पावसाळा एक 4 महिने सेटल व्हायला मिळाला त्यांना, फ्लॉवरिंग म्हणजे वाढण्यासाठी, की बाजाला पावसाळी वनस्पती त्यांचं कार्य पावसाळ्यात संपवत असले तरी त्या बिया सुरुवातीला रुजल्या पाहिजेत. मग या वनस्पतीला फायदा असा होत होता की मेमध्ये या फुलण्यामुळं त्यांच्या पावसाळ्याच्या तोंडावर बिया पडत होत्या आणि ह्याच्या ओघातून ती टिकून राहिली. तर ह्या आगीचा ट्रिगरचा फायदा करून ती वनस्पती स्वतःच्या फायद्यासाठी हा आगीचा ट्रिगर वापरत होती आणि दुसरं फुलणं वापरत होती. आता ह्याच्याकडं बघितलं थोडं खोल इकॉलॉजिकल अँगलनी तर असं दिसतं की माणसं तर आता आपल्याकडं किती, आपण 6000 वर्ष म्हणून वेस्टर्न घाटात येऊन सह्याद्रीमध्ये वस्ती करून, म्हणजे आपण माणसाने आगी लावण्याच्या आधी कितीतरी ही वनस्पती उत्क्रांत झालेली आहे. कारण हे कळतं तुम्हाला, एक वंशावळीचा अभ्यास वनस्पतींचा करता येतो, DNA चा अभ्यास करून त्याचं कुळ असं मांडता येतं की आपल्याकडं कसे ते कुलवृत्तांत असतात, तसे वनस्पतीचे वंशावळी वृत्तांत लिहिले की हे असं होतं, मग ह्याच्यापासून हा बदलून असा आला, तो तसा आला, आत्ताचं असं आहे. तर ही कितीतरी आधी अनेक वर्ष, अनेक लाख वर्ष ही वनस्पती उत्क्रांत झालेली आहे या आगीला टिकून राहण्यासाठी. तर ह्याचं म्हणजे काय होतं की असं म्हणता येईल, या वनस्पतींनी सरळ पुरावाच दिला की माणसाच्याही आधीपासून इथं आगी होत्या
म्हणजे माणसाच्या आधीपासून गवताळ करून होती. तर असं ह्या एक एक संशोधनातून एक एक अशी उलगडत जाते ना गोष्ट, ती खूप इंटरेस्टिंग असते. मला म्हणजे नेहमी जेव्हा इतिहासाचा विचार करतो आपण तेव्हा काही ऐतिहासिक घटना समोर येतात आपल्या, पण नैसर्गिक इतिहासाचा अभ्यास किंवा नैसर्गिक इतिहासाबद्दल शालेय अभ्यासक्रमापासून ते महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा फार काही रेफरन्सेस सापडत नाहीत किंवा फार काही मटेरियल सापडत नाही. म्हणजे आपल्याला आपल्या आधी आपल्या आधी जे जे काही घडून गेलंय आपला एक प्रदेश उभा राहण्यासाठी किंवा शहरं गावं सगळे जे काही वर्गीकरणं झालेली आहेत त्याच्यासाठी जे जे कार्य घडून गेले त्याचे रेफरन्सेस खूप स्ट्रॉंग आहेत, त्याच्याबद्दल अनेक चांगलं मटेरियल आहे. पण जो नैसर्गिक इतिहास आहे आपला, की आपल्याकडे कुठलं झाड कसं इव्हॉल्व्ह होत गेलंय किंवा कुठलं जंगल कसं इव्हॉल्व्ह होत गेलंय, टेकड्या कशा पद्धतीने फुलत गेल्या आहेत, ह्याबद्दल फार कमी मटेरियल सापडतं. असं का होत असेल? असं काही म्हणजे एकतर काय झाड आहे याच्याकडे काय बघायचं हा एक दृष्टिकोन असेल त्याच्या मागे. पण पूर्वी टूल्स पण कमी होते का त्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा आपण आता कसं आपल्याला एक तर म्हणजे वॉरफेअर हिस्ट्री, युद्धाचं आणि राजकीय इतिहास ह्याच्या पलीकडे फारसा काही इंटरेस्ट नसतो. त्यामुळे ते नेहमी गमतीनं म्हणतो की तलवारींचा खणखणाट आणि तोफांचा दणदणाट असल्याशिवाय आपण इतिहासाकडे बघतच नाही. तर हा सगळा इतिहास आहे. वनस्पतीशास्त्र कसं विकसित होत गेलं आणि वनस्पती स्वतः काही लिहित नाहीत ना, हा एक भाग आहे ना. तर ते एक इंग्रजी म्हण आहे ना की तुम्ही जोपर्यंत सिंहांना चांगले इतिहासकार मिळत नाहीत तोपर्यंत त्यांच्या इतिहासामध्ये शिकारीच ग्लोरिफाय होत राहणार आहे, अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. तर ह्या आपण नेहमी आपल्या केंद्रीभूत इतिहास लिहिणार तो ऑबियस आहे. वनस्पती काय हा लिहायला जाणार नाहीत. पण वनस्पती कशा आल्या, उत्क्रांत कशा होत गेल्या आणि माणसाच्या कितीतरी वर्षाआधी, म्हणजे 3 रेफरन्स पॉईंट तुला सांगतो. 450 कोटी वर्षापूर्वीची पृथ्वी, 14 कोटी वर्षापूर्वी सपुष्प वनस्पती आल्या आणि माणसाचं किती उत्क्रांत व्हायचं याचे 2 लाख. 450 कोटी, 14 कोटी आणि 2 लाख. काही म्हणजे त्याला काही हेच नाही, म्हणजे काही एका म्हणजे आपण खूप आधीपासून आलो आहे आणि असं काही भाग नाही. अगदी माणूस जेव्हा पृथ्वीवर रांगायला लागला, पहिला माणूस जो होता, त्याआधी सर्व आत्ता ज्या दिसणाऱ्या सपुष्प वनस्पती उत्क्रांत होऊन गेल्या होत्या. तर ग्रेट रिफ्ट व्हॅली जी आहे ना टांझानिया इथिओपियामधून, तर ती ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या परिसरात माणसाचा उगम झाला, म्हणजे उत्क्रांत झाली आपली स्पीसीज 2 लाख वर्षापूर्वी. शास्त्रज्ञ असं सांगतात की 70,000 वर्षापूर्वी त्याच्या माणसाच्या मेंदूमध्ये एक म्युटेशन झालं, एक असा बदल झाला की त्यांनी तो कम्युनिकेट करायला शिकला, बोलायला शिकला. आणि त्या म्युटेशनला ते ट्री ऑफ नॉलेज म्युटेशन म्हणतात. म्हणजे बोधक्रांती सुरू झाली, चर्चा सुरू झाल्या, वेगवेगळ्या टोळ्या एकमेकांशी संवाद साधू शकायला लागल्या. तर ह्याच्यातून पुढची सगळी माणसाची उत्क्रांती आहे. मग अग्नीचा शोध असेल, चाकाचा शोध असेल. मग ह्या कम्युनिकेशनमधून की एकमेकांशी बोलण्यामधून माझ्या शेजारी एक पिवळ्या फळांचं झाड आहे, ते तू खाल्लंच तर ते छान चवदार आहे हे सांगणं आलं. ते आणखीन लांबवर पोहोचवता आलं या कम्युनिकेशनमुळे. दुसऱ्या टोळीला सांगता आलं की मग तुमच्या भागात असं झाड असेल तर शोधा, अशा स्वरूपाची माहिती झाली. काय कुठं खाल्लं पाहिजे, काय कुठं नाही खाल्लं पाहिजे, काय अवॉइड केलं पाहिजे, कुठल्या विषारी, कुठले प्राणी धोकादायक, कुठले शिकार करायला चांगले, हे खूप पटकन कम्युनिकेट झालं लँग्वेजमुळे, या ट्री ऑफ नॉलेज म्युटेशनमुळं. आणि मनुष्य स्थिरावला. आणि मग त्यांनी स्थिरावल्यानंतर आसपासची जी विविधता होती सगळी, वनस्पतींची असेल, प्राण्यांची असेल, पक्ष्यांची, काय सगळ्या सजीवांची असेल, ती आपल्या बेनिफिटसाठी स्वतःसाठी खूप इंटरेस्टिंग पद्धतीनं वापरून घेतली. त्यामुळे आपली उत्क्रांती एवढी पटकन झाली. मग नंतर शेती करायला लागलो 12,000 वर्षापूर्वी. मग शेतीसाठी कुठल्या जाती निवडायच्या ह्याचं एक गणित आलं. काय खायला पाहिजे, काय जास्त टिकून राहतं ते निवडलं पाहिजे. मग शेती आली, मग त्याच्यामुळं गावं वसली, नगरं झाली, समाज तयार झाले आणि मग राज्य, किंगडम्स आणि नंतर नेशन्स इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहे. झाडांबाबतीत मी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आत्ता रिसेंटली गेल्या काही महिन्यांपासून करायला लागलेलो आहे, जी मला तुझ्याशी शेअर करायला आवडेल, कारण तुझं तेवढंच क्लोज असोसिएशन आहे झाडांबरोबर. मी झाडांना मिठी मारतो आणि त्यातनं मला खूप वेगळाच अनुभव मिळतो. स्ट्रेस रिलीज होतो, काहीतरी एक कनेक्शन जाणवतो आणि समाव ती मिठी जितका वेळ 5, 10, 15 मिनटं, 20 मिनटं जितका वेळ ती मिठी मारून ठेवतो मी, तेवढा वेळ माझ्या मनात दुसरे कुठलेच विचार येत नाही. का असं होतं मला माहिती नाही, पण काहीतरी होतं,
काहीतरी एक कनेक्शन आहे. आणि हे मी अर्थात कुठेतरी वाचलं, त्याच्यानंतर माझ्या बघण्यात आलं आणि म्हणून मग मी ते करायला सुरुवात केली. पण तेव्हापासून मला ते करायला आवडायला लागलं. मला ते 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 काहीतरी देऊन जातो मला ती मोमेंट. तर अशा मोमेंट्स तुझ्या आयुष्यातही अनेक वेळेला असतील जेव्हा तुला असं वाटलं असेल की झाडं आपल्याशी बोलतायत, किंवा हे जे तुमच्यातलं संभाषण आहे, कारण झाडांचा अभ्यास करायचा तर त्यांच्याबरोबर कुठेतरी संभाषण होतच असेल की काहीतरी एक त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन होत असेल. म्हणजे मी अगदी असं म्हणत नाही की तोंडी, पण काहीतरी एक गिव्ह अँड टेक होत असेल. तुला एक अंदाज येत असेल की आता ह्या दिवसाला, ह्या मिनिटाला ह्या झाडाला कळी खुलणार आहे किंवा नवीन पालवी येणार आहे. काहीतरी एक इंटरॅक्शन असेल, तर ती इंटरॅक्शन्स तुझ्या ह्या आत्तापर्यंतच्या संशोधनाच्या कामामध्ये काय इंटरेस्टिंगली तुझ्यासमोर आली आहेत? अजून म्हणजे मी त्या वनस्पतीशास्त्र म्हणून कदाचित त्या पातळीला पोहोचलो नाही की झाडं माझ्याशी बोलू शकतील. आणि बोलली असती तर मी त्यांना त्यांची नावं विचारली असती की मी तुमचं नाव सांगतो ते बरोबर आहे की नाही बाबा सांगा. आपल्याकडे म्हणतात ना किशोर कुमार झाडांशी बोलायचा, त्यांनी नावं ठेवली होती त्याच्या घरातल्या झाडांना आणि तो त्यांच्याशी जाऊन गप्पा मारायचा. ही इंटरेस्टिंग उदाहरण आहेत. पण म्हणजे मला कसं होतं, पूर्ण निसर्गात रमायला आवडतं. कारण मला एक वन पॉईंट ऑफ टाईम आपल्या लक्षात आलं की आपल्याला हे आवडतंय आणि हे करायला मिळालं. फारच नशीबवान मी समजतो की आपली आवड आणि व्यवसाय दोन्ही एकच आहेत सुदैवानं. आणि फील्डवर्क भरपूर करण्यासारखा जॉब मी निवडला की शक्यतो निसर्गात जास्ती वेळा जाता येईल आणि भटकंती करता येईल. तेव्हा माझ्या ऑफिसमधल्या दुसऱ्या मित्रांना मी सांगतो की तुम्ही जेव्हा हिल स्टेशनला जाता, कंटाळा आला पुण्यातल्या कामाचा, तेव्हा मी कंटाळा आला म्हणून हिल स्टेशनवरून पुण्यात येत असतो. तर एकूण ते रमणं आणि तिथं बसणे, आणि मोलेमच्या काळात तर मी खूपच अनुभव घेतले ना. आत्ताही मला असं छान सगळं तुमचं काम झालं की तुम्हाला काय नमुने गोळा करायचे आहेत, अभ्यास करायचा आहे, माती जमा करायची आहे, ती समजून घ्यायचं आहे, सगळं झालं की शांतपणे बसून राहिलं ना तरी खूप अवर्णनीय आनंदाचं. आणि ते कशाला शब्दात मांडले पाहिजेत. असं असं बट मोलेमचं जंगल म्हणजे महावीर नॅशनल महावीर नॅशनल पार्कच म्हणतात त्याला. तर महावीर नॅशनल पार्क, मोलेमचं जंगल, इथे अभ्यास करताना असे काही विलक्षण अनुभव आलेत? कारण ते जंगल तसं डेन्स आहे आणि तसं तिथे इतर लोकांना फार भ्रमंती करण्याची परवानगीच नाहीये. म्हणजे ट्रेक्स पण मला वाटतं आता रिसेंटली बंद केलेत. आणि मग मी तिथं जाऊन राहायचो तेव्हा एक कुठलं तरी एक मोलेमला खुद्द राहायचो. फॉरेस्ट डिपार्टमेंटवाल्यांनी मला त्या काळात खूप मदत केली. तिथल्या सगळ्या जे होते, एक प्रकाश सालेलकर म्हणून आरेफ होते, मॅथ्यू म्हणून एक आमच्याकडे होते, शिवनाथ, पांडुरंग सावंत, असे सगळे छान लोक होते. तर मग कोणीही कुठल्याही दिशेला निघालं, काहीतरी काम असलं की मी त्यांच्यावर जायचो. किंवा दूधसागरला विशेषतः सकाळी एक गाडी असायची की तिथं ते भाजीपाव किंवा ऑमलेट पावचा स्टॉल लावायचे. ते फॉरेस्ट डिपार्टमेंटतर्फे तो स्टॉल होता. मग त्यांची गाडी त्या लोकांना सोडायला जायची. मग मी त्यांच्यावर जायचो. मग येता येता पूर्ण वेळ चालत यायचं, येताना वनस्पती गोळा करायच्या किंवा कोणावर काम काही असेल, एखादा बंड बांधायचं असेल किंवा एखादा रस्ता रिपेअर करायचा असेल, त्यांच्यावर जाणे. त्या भागात माझा मी फिरत बसायचो, कोणतरी माझ्यावर यायचं, त्या वनस्पती बघायच्या आणि मग जो काही शांततेचा वेळ मिळायचा त्याच्यात खूपच छान. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी. नाही, मी विचारतोय अशा अर्थाने की ह्या जंगलामध्ये तिथे वाईल्ड लाईफ प्रेझेन्स सुद्धा आहे. सो ह्या प्राण्यांच्या म्हणजे तसं दुर्मिळ जंगल आहे. दुर्मिळ म्हणजे आपल्याला फार जाता येत नाही, इतर लोकांना, इतर ट्रॅव्हलर्सना तिथे फार भटकता येत नाही. अशा ठिकाणी वाईल्ड लाईफ जरा जास्त फ्रीली फिरत असते. सर, तुझे झाडांचे निरीक्षणांचे अभ्यास करतानाचे असे काही वाईल्ड एन्काउंटर्स आहेत का जे आम्हाला ऐकायला आवडतील? खूपच आहेत. कारण तू म्हणला तसं छान दाट जंगल आहे आणि मी वाघ बघितला नाही याचा अर्थ मी इनडायरेक्टली सांगतो वाघाने मला बघितलंय. तर माझ्याबरोबर बरेचदा खूप दाट जंगलात जायचं असेल तर तिथला कृष्णा नावाचा मनुष्य यायचा आणि त्या कृष्णाबरोबर मी जायचो. तो कृष्णा तसा थोडासा नोटोरियस होता, त्यामुळे त्याला ऑफिसपासून दूर ठेवायला बघायचे, त्यामुळे तो माझ्याबरोबर त्याला त्यांनी ठेवून दिलं होतं. तर कृष्णाने मला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की मी सर्व बाबतीत तुला मदत करीन, फक्त मी अस्वल दिसलं तर मी तू कोण माझा नाही, मी तुला ओळखत नाही, आपला संबंध संपला, माझा मी पळून येईल. आणि त्याला जेव्हा तो व्यवस्थित, आता हे सगळे जंगलातले लोक ते व्यवस्थित रस्ता काढतात, माग काढतात, त्यांना माहिती असतं काय घडलं. मी एकदम नौखा BSc MSc जस्ट झालं होतं. तर मग त्याला जेव्हा माझा कंटाळायचा की मी खूप चालवतोय, तेव्हा तो दाखवायचा, हे बघ इथं अस्वलाचे हे आहेत, नख आहेत त्या झाडावर, तेव्हा आता आपण परत जायला पाहिजे.
तसं त्या बाबतीत तो हुशार होता. तर मी त्या दरम्यान मग स्लेंडर लॉरीज बघितला, किंग कोब्रा मी बघितलेला आहे मोलेममध्ये असताना, वाघाचं 1-2 दिवसानंतरच्या कवेनं पण एक किल बघितलं आहे, गवे तर मुबलक बघितले. आणि गोव्यात मोलेमधले गव्यांचा काही म्हणजे माझा अनुभव म्हणजे आम्ही थांबायचो, ते तो जे आमची पायवाट असते ती क्रॉस करायचे आणि निघून जायचे, आम्ही पुढं जायचो असं केलं. म्हणजे हे सगळं बघितलं, खूप इंटरेस्टिंग. फुलपाखरं भरपूर प्रमाणात बघितली, कुठल्या वनस्पतीवर काय होता त्याची एक यादीसुद्धा आम्ही तयार केली. साप मी त्या दरम्यान भरपूर बघितले, कीटक बघितले. कारण खूप लोक संशोधकही मोलेमला यायचे. म्हणजे निर्मल कुलकर्णी म्हणून आमचा मित्र आहे गोव्यातला, त्याच्यावर मी बऱ्यापैकी फील्डवर्क केलं आहे. बोरकर सर म्हणून होते मडगावच्या एका कॉलेजचे, ते त्यांचे स्टुडंट ना घेऊन यायचे या सगळे प्राणी बघण्यासाठी, हे करण्यासाठी. पण मी मात्र काय केलं की मी म्हटलं हा खूप म्हणजे असं आहे, प्राणी बघणे आणि पक्षी निरखणे इतका छान गोष्ट आहे ना की ते तुम्ही त्याच्यात पडलात की आपलं मुख्य काम बाजूला पडू नये म्हणून ते एकाप्रमाणे मर्यादेतच केलं. पण झाडांचे विलक्षण अनुभव मी म्हणजे जंगलातली झाडं ओळखायला शिकणे, त्यानंतर ती मार्क करून पुढच्या वेळी त्याच झाडापर्यंत पोहोचणे, हे सुद्धा इतकं अवघड आहे. जंगलामध्ये कळतच नाही तुम्हाला की त्याच झाडाला तुम्ही पोचलो. कारण मी काही झाडं मार्क करून ठेवली होती की या झाडाला फ्लॉवरिंग फ्रुटिंग नाही, आपल्याला नंतरच्या ट्रिपमध्ये येऊन हे करायचं आहे. माझी एक पद्धत होती मार्क करून ठेवायची, त्यांनी केली होती. त्यातली मला हार्डली 10% झाडं सापडली. आणि मला इथून पुण्यात मी असा मॅप सांगायचो लोकांना की तू उजवीकडे वळ आणि ते दिसेलच झाड, मग त्याची फुलं घेऊन ये वगैरे, असं फोनवर कोणालाही सांगू शकतो. मी स्वतः जेव्हा जायचो तेव्हा त्यातलं काही सापडायचं नाही मला. खूप विलक्षण म्हणजे फार सुखाचा काळ होता आयुष्यातला. पण असे कधी वाईल्ड एन्काउंटर्स झाले नाही की अगदी समोर प्राणी येऊन उभा ठाकला? माझ्याबरोबर जो दाट जंगलात जाताना कृष्णा असायचा ना, त्याला नीट अंदाज होता आणि त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. पण झाडांचे विलक्षण अनुभव आले जसं तू सांगताना मला आठवतंय ते एक घोस्ट्री म्हणतात, गोष्टी बरोबर जे रात्री चमकतं बरोबर आहे. तर खरंच चमकतं, कारण मी कधी पांढरी साल असते त्यामुळं ते वाटतं. पण आता हे कसं, याचं सायन्स माहिती आहे ना आपल्याला सगळं, त्यामुळे ते काही घाबरण्याचा प्रश्न नसतो. सायन्स म्हणजे त्याचं साल असते ती पांढरी असते. त्यानंतर एक सालई म्हणून गोव्यात मिळतं, आपल्याकडचं सालई ते सालई वेगळं, त्याची एक पांढरट साल असते. तर अशी सगळी झाडं माहिती आहेत, त्यामुळे ते रात्री चमकलं तरी रॅशनॅलिटी, सायन्स सारखी रॅशनॅलिटी इन हँड, तुम्हाला काय अशी भीती वाटण्याच्या दृष्टीने नाही, की ती झाडं खरंच अशी रात्री जंगलांमध्ये चमकतात म्हणजे पांढरी हे दिसतात. त्यानंतर एक म्युसांडा फ्रांडोसा नावाचा भूतकेसच गमायते त्याचं नाव आहे गोव्यात, मी चुकत नसेल तर त्याची बाकी सगळी पानं हिरवीगार, म्हणजे अर्थात पानं हिरवीच असतात, फुल ऑरेंज कलरचं, आणि त्याचा फुलाच्या खाली एक केलिक्स म्हणजे एक उपपर्ण असतं ना, ते पांढरं. तेव्हा ती नुसतीच पांढरी उपपर्ण अशी, म्हणजे त्याची कॅलिक्स हवे त्यांना दिसतात जेव्हा अंधारात बघतो तेव्हा. तर असे काही काही इंटरेस्टिंग गोष्टीमध्ये काही फोटोज किंवा डॉक्युमेंट आहे. त्यावेळी आता फार चांगला कॅमेरा नव्हता आणि खूप वाईट फोटोग्राफर आहे, असा एक भाग आहे. पण काही मटेरियल आम्हाला मिळू शकतं. अगदीच म्हणजे आपल्या या कॉन्व्हर्सेशनच्या बरोबरीने आम्ही ते मटेरियल सुद्धा प्रेक्षकांना दाखवू शकतो. या म्युसांडा फ्रांडोसाचा अगदीच फोटो देतो आणि गोष्टीचे वगैरे बऱ्यापैकी फोटो आहेत माझ्याकडे. रात्रीचं, कारण जंगल कसं दिसतं याची मला उत्सुकता आहे. अर्थात नाईट सफारीज मध्ये गाड्या इतक्या आणि लाईट्स असतातच त्या गाड्यांना, त्यामुळे नाईट सफारीला तसं रात्रीचं जंगल जे बघायला पाहिजे ते नाही बघतायत. बोरकरांबरोबर आम्ही जाताना एक एम्प्लिपायजीट नावाचा एक स्पायडर बघितला होता खूप रात्री, असं पहाटे 3 वाजता. आणि माझ्या ते कोजागिरी होती त्या दिवशी, आणि बोरकर सर, मनोज बोरकर, मी आता मगाशी उल्लेख केला, ते आले, ते सालेलकर सर, आणि आम्ही असं 12 वाजता ठरवलं की आता जाऊ जंगलात, छान कोजागिरी आहे. आणि मग आम्ही बऱ्यापैकी फिरत बसलो, तर गाडीनीच फिरलो सगळं. पण तो एक कोजागिरीचा अनुभव मला अगदीच न विसरता येण्यासारखा आहे. सध्या आपल्याकडे सगळेच जण म्हणतात क्लायमेट चेंज खूप प्रॉमिनंटली जाणवतोय, आपल्यालाही जाणवतोय, जसं ऋतुचक्र शिफ्ट होत आहेत असं म्हणतात. भारतात आपलं नशीब खूप चांगलं आहे की भारतामध्ये आपल्याला तिन्ही प्रकारचे ऋतू बघायला मिळतात. बरोबर आहे. अनेक देशांमध्ये, अनेक खंडांमध्ये हे ऋतू तशा पद्धतीने अनुभवता येत नाहीत. पण आता आपल्याकडे पण गेल्या काही वर्षात आपण सगळेच जण हे नोटीस करतोय की ऋतुचक्र शिफ्ट होत आहेत, किंवा गरमी वाढलेली आहे, थंडी पण फार काळ टिकत नाहीये, पाऊस सुद्धा शिफ्ट होतोय. ह्या सगळ्याला झाडं कशी रिॲक्ट करतायत? हा फार चांगला प्रश्न आहे. कारण आता या संदर्भातलं काही संशोधन आपल्याकडं नाही पण जगामध्ये सुरू झालं आहे. आणि क्लायमेट चेंज बाबतीत बोलणारे 2 प्रकारचे संशोधक, काही म्हणतात की आहे क्लायमेट चेंज आहे, काही म्हणतात की
माणसाचा जो काय 12,000 वर्षाचा शेतीचा इतिहास आहे हा कम्पॅरेटिव्हली खूप स्टेबल पिरियड होता. अख्ख्या पृथ्वीच्या इतिहासामध्ये ही 10-12 हजार वर्षाचा कालखंड होता. त्या माणसाला अशी खूप ऑसिलेशन्स टेम्परेचरमधली याची त्याची जाणवले. माणसाचं आता हे शेती सुरू व्हायच्या आधी एक हिमयुग होतं आपल्याकडं आणि ते तरुण मानवजात पुढं आलेली आहे. तर हा बऱ्यापैकी स्टेबल काळ होता. त्यामुळे ही क्लायमेटमधले होणारी ऑसिलेशन्स ही नॅचरल आहेत असे मानणारे काही संशोधक आहेतच. पण असं दिसतंच आहे स्पष्ट आपल्याला की ह्युमन ट्रिगर त्याच्यामध्ये खूप आहे. 6 मेगा एक्सटिंक्शन असं म्हणतो. वी आर इन द मिड ऑफ 6 मेगा एक्सटिंक्शन. कारण 5 अशी एक्सटिंक्शन होऊन गेलेली आहेत. तर हे 6वं माणसाच्या करणीने माणसाच्या कृत्यांमुळं होत चाललं आहे. त्यातला एक भाग क्लायमेट चेंज नक्की आहे. कारण टेम्परेचर वाढतं आहे आणि झाडं हळूहळू याला ॲडॅप्ट होत जातात. आणि वेगवेगळ्या लोकांनी अभ्यास कशा स्वरूपाचे केले, कुठं नेमका अभ्यास करू शकतो, तर पुण्यात किंवा कासला किंवा आंबोलीला आपण नाही करू शकत. तर हिमालयासारख्या पर्वतांमध्ये, बाकीच्याही हिमच्छादित पर्वतांमध्ये हिमाची एक रेषा असते ना, दॅट इज मोर सेन्सिटिव्ह टू क्लायमेट. ती वरवर जात राहते. लोक म्हणतात ना त्या गंगोत्री मागं होत चालली आहे. वन ऑफ द रिझन. तर त्या ठिकाणी वनस्पती कशा रिस्पॉन्ड करतात ह्याचं लोकांनी संशोधन केलेलं आहे. आणि या संशोधनात असं दिसलं की वनस्पती आपण म्हणत असलो किंवा तू सुयश किंवा मी मंदार असं म्हणत असलो तरी आता सध्या मानण्याची अशी प्रथा आहे की मी इन्क्लुडिंग थाउजंड्स ऑफ बॅक्टेरियाज लिव्हिंग इन माय बॉडी. होलोबायंट म्हणजे मी नसून आम्ही आहे. आय एम टॉकिंग ऑन बिहाफ ऑफ देम. किंवा आम्ही एकत्र मिळून एक मोठा एक सजीव नसून अनेक सजीवांचं मिश्रण आहे असं सध्या सायन्समध्ये बघण्याचे एक फार इंटरेस्टिंग चाललेलं आहे. आत्ताची एक नॅरेटिव्ह तसं आहे. तर होलोबायंट मी म्हटलं तसं. आणि हा सगळ्यांचा मिळून जीनोम काय करतो. मी तुझ्याशी जे बोलतो आहे ते सगळं हे मला बॅक्टेरिया काहीतरी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत आहेत. तर समजा माझं काही चुकलं तर मला बॅक्टेरियांवर ढकलता येईल. हा एक तर हा. आणि आता आपला स्वभाव सुद्धा ठरवतात पोटातले बॅक्टेरिया वगैरे असं म्हणायला लागल्यावर बायकोशी भांडण झालं तर मी सांगतो तिला की हे मैं का बोल दो ये रे लेकिन शब्द हमारे असं ते बॅक्टेरिया म्हणत असतील त्या दुबेसारखं. तर मुद्दा असा आहे की झाडांवर सुद्धा असे खूप एंडोफायटिक म्हणजे वनस्पतींच्या स्पेसेसमध्ये जी वनस्पतीचे ब्रँचेस वगैरे आहेत त्याच्यामध्ये खूप स्पेस असतात. तर त्या स्पेसमध्ये राहणारे छोटे बॅक्टेरिया, छोटे फंजाय हे सगळे असतात. त्याला एंडोफायटिक फंजाय किंवा एंडो म्हणजे आत, फायटिक म्हणजे प्लांट. तर एंडोफायटिक बॅक्टेरिया किंवा एंडोफायटिक प्लांट असं म्हणतात. आणि हा भयंकर छान संशोधनाचा विषय सध्याचा गेल्या काही दशकांमधला. तर लोकांनी असं शोधलं की वनस्पतीच्या औषधं निर्माण करतात. उदाहरणार्थ टॅक्सस मधून एक टॅक्सॉल नावाचं एक रसायन मिळतं. त्या औषध उद्योगात खूप महत्त्वाचं रसायन आहे. तर त्या एका संशोधकाने असं दाखवलं की टॅक्सॉल वनस्पती तयार करतच नाहीत, हे एंडोफाईट तयार करतात. आणि मग त्यांनी ते एंडोफाईट कल्चर केले, प्रयोगशाळेत वाढवले आणि त्याच्यापासून टॅक्सॉल ते मिळवून दाखवलं. त्यानंतर या विषयाच्या अभ्यासाने गती घेतली. तर या सजीवांचं कसं होतं, हे फंजाय किंवा बॅक्टेरिया असतात ना, त्यांची लाईफ सायकल जी असते ना ती छोटी असते. आणि प्राण्यांमध्ये निसर्गामध्ये जे घटक असतात त्यांची लाईफ सायकल छोटी असते. दे शो बेटर रिस्पॉन्स टू चेंजिंग एन्व्हायरमेंट. कारण लगेच पुढची पिढी जर एका बॅक्टेरियाचे 20 मिनिटात येणार असेल तर इट कॅन रिस्पॉन्ड क्विकली. आपल्याला रिप्रोडक्टिव्ह एज याला खूप वेळ जातो कम्पॅरेटिव्हली ह्याच्यामध्ये. तर हे एंडोफायटिक बॅक्टेरिया, एंडोफायटिक फंजाय, दे कॅन सेन्स द क्लायमेट चेंज क्विकली. आणि ते काहीतरी स्वरूपात त्या वनस्पतीला ती इन्फॉर्मेशन पाठवतात कारण त्यांच्यामध्ये खूप कनेक्ट असतं. तर त्याच्याद्वारे वनस्पती रिस्पॉन्ड करतात असं लोकांनी दाखवलं. त्यामुळे आपल्याही भागामधल्या वनस्पती ज्या आहेत ह्या एंडोफाईट्समुळं हळूहळू या क्लायमेट चेंजला रिस्पॉन्स करत जातील. पण त्याच्याला आमच्या अभ्यासाचा मी प्रत्यक्ष रिसर्च करतो. आता मी जे हे आधी बोललो ते सगळे दुसऱ्यांचे रिसर्च जे काही हो, या विषयावरती जंगल एकोजच्या प्लॅटफॉर्मवरती पॉडकास्टवरती आमच्याकडे किरण रणदिवे सर आले होते. त्यांनी याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली, प्लांट आणि कवकांमधलं जे इंटरॅक्शन. त्यांनी तो हेही बोलला असेल की मुळांद्वारे एकमेकांशी ते संवाद साधतात आणि एक मोठं वर्ल्ड वूड वेब WWW असं काहीतरी त्याचं एक नाव आहे. ते एकमेकांशी संवाद साधत असतात, शिळोप्याच्या गप्पा मारत असतात. तर तो एक भाग. पण आमचा आता संशोधनाचा विषय म्हणजे माझे 2 PhD स्टुडंटनी, अबोली कुलकर्णी आणि स्मृती विजयन आणि भूषण शिगवण या विद्यार्थ्यांनी मुख्य काय केलं
तर ह्या आपल्याकडचे कडे आहेत ना वनस्पती ज्याच्यावर वाढतात, म्हणजे कडे म्हणजे आपण कोकणात देशावरून जाताना कुठला तरी घाट लागतो, तर आपण जे क्लिफ बघतो, कडे बघतो, मराठीत कडे म्हणतो त्याला आपण, किंवा किल्ल्यांवर जातो तिथले सगळे उत्तुंग क्लिप्स कडे जे असतात ते, त्याच्यावर वाढणाऱ्या वनस्पतींचा विशेष आमचा एक अभ्यास होता या गेल्या काही वर्षांमध्ये. तर मुळातच आणि पठारांवरच्या वनस्पती, काससारखे बरीच पठार आहेत सह्याद्रीमध्ये, तर त्या पठारांवरचं उन्हाळ्याचं जे तापमान मोजलं तुम्ही, तर ते 60 डिग्री वगैरे त्या खडकाचं टेम्परेचर असतं, म्हणजे खूप जास्ती आहे. आणि त्या खडकामध्ये त्या 60 डिग्रीमध्ये वनस्पतींनी मागच्या पावसाळ्यात टाकलेल्या बिया तशाच तगून राहतात, त्या पुढच्या पावसाळ्यात रुजतात. म्हणजे या वनस्पतींच्या बियांमध्ये दे हॅव सम मेकॅनिझम टू अंडरगो दिस एक्स्ट्रीम हिट. आणि कड्यांवर वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये मुळातच होस्टाईल एन्व्हायरमेंट आहे, मुळातच चॅलेंजिंग, म्हणजे खडतर, आपण मराठीत चांगला शब्द वापरायचा आला तर खडतर वातावरणात त्या उभ्या कड्यांवरच्या वनस्पती वाढतात. एक तर पाणी नाही, दुसरं म्हणजे पाणी पावसाळ्यात जे येतं ते त्या मातीत विरघळतं आणि जी काही मूलद्रव्य जी वनस्पतींच्या गरजेची असतात ती सगळी वाहून घेऊन जातं. बाकीच्या कुठल्याही तू गवताळ कुरण बघितलं, जंगल बघितलं, तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ सपोर्टिंग फॉर प्लांट्स, की ते होल्ड करून ठेवतं आडवं सपाट पसरल्यामुळे. ह्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन इज अगेन्स्ट यू, सो यू डोंट हॅव वॉटर. पाणी नाही आहे तुम्हाला, मूलद्रव्य नाहीत, कारण त्या पावसाच्या पाण्यावरती विरघळून निघून गेलेली आहेत. आणि प्लस जिओट्रॉपिक म्हणजे गुरुत्वाकर्षण तुमच्या विरोधात काम करते. अशा 3 अतिशय खडतर याच्यामध्ये या वनस्पती कड्यांवरच्या वाढतात. आणि दे आर टेलिंग अस समथिंग, की भविष्यामध्ये जर क्लायमेट चेंज आला आणि ही सगळी परिस्थिती आली, की टेम्परेचर वाढलं, न्यूट्रिएंट कमी झाले, पाणीच नाही आहे, ह्याच्यामध्ये कसं जगायचं तर आमच्याकडे बघा, आम्ही आत्ताच तुम्हाला जगून दाखवतोय. मग या वनस्पतींच्या ट्रेट्सचा, त्यांच्या गुणांचा अभ्यास करणे, की काय असं त्याच्यामध्ये नेमकं आहे की या कड्यावरती टिकून राहते, हा अभ्यास करणे हा आमच्या अभ्यासाचा गेल्या काही वर्षातला फोकस आहे. हो, पण म्हणजे ह्याचं फोकस हा पुढच्या फ्युचरमध्ये येऊ घातलेल्या धोक्याला आपण कसं टाळू शकतो अशा दृष्टीने आहे का? आता मुख्यतः 2-4 प्रकारे लोक ह्याच्याकडे बघतात. एक म्हणजे आत्ता जाणून घेणे की काय ते जगण्यासाठी काय काय कारणे त्यांच्यामध्ये गुण आहेत. त्यातला एक गुण त्याच्यामध्ये असा आहे की ज्याचा आणखीन परत सखोल अभ्यास करायचा आमचा प्रयत्न आहे. तो म्हणजे डेसिकेशन टॉलरंट प्लांट, ज्याला इंग्रजीत म्हणतात, किंवा आणखीनही काय काय टर्मिनॉलॉजीज आहेत. त्याला मी मराठीत जलउभारी वनस्पती असं शब्द वापरतो सगळीकडं. तर हे डेसिकेशन टॉलरंट प्लांट काय करतात, या कड्यावरची गवतं असतात ना, आता जे ऐकणारे असतील त्यांनी परत एकदा तुम्ही पावसाळ्यात जाऊन बघा. ज्या क्षणी पहिला पाऊस आपल्याला 7 जूनचा कधी येतो, तो पहिला पाऊस पडतो, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या घाटातली कोब्या कड्यांवरची गवतं हिरवीगार झालेली असतात. मग यांना वेळ कुठून मिळाला की बी पडणार, म्हणजे मागच्या वर्षीचं बी रुजणार, मग ते थोडं मोठं होणार, मग ते प्रकाश संश्लेषण करायला लागणार, त्या प्रकाश संश्लेषणाने जे अन्न तयार होईल त्याच्या जोरावर फुलं पानं आपली वाढवणार आणि मोठा आकार प्राप्त त्यांना होणार जो अपेक्षित आहे तो. असं न होता ते पहिल्या दिवशी हिरवेगार का होतात, तर ह्याचं संशोधकांनी असं सांगितलेलं आहे की या वनस्पतींची जी पानं असतात ही डेसिकेशन टॉलरंट असतात आणि ती पूर्ण वाळून जातात पण मरत नाहीत. ती मेलेली नाही आहेत, ती फक्त वाळलेली आहेत. दे ड्राय बट दे डोंट डाय. आणि पुढच्या वर्षी जेव्हा पावसाळ्याचा पहिला हपका त्यांच्यावर बसतो, पहिला तुषार जे त्यांच्यावर पडले, की ते हळूहळू ते पेशी सगळं पाणी शोषून घेतात आणि आपलं मेकॅनिझम पूर्ववत करतात आणि पुन्हा रिग्रीन होऊन जगायला लागतात. त्यातला गमतीचा भाग असा की जेव्हा 3 इडियट्स मी बघितला तेव्हा त्याच्यात ते गाणं आहे ना, गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रेन, गिव्ह मी अनदर चान्स अँड टू ग्रो वन्स अगेन. मला वाटलं किरकिरेंनी ह्याच वनस्पती बघून त्यांना उद्देशून लिहिलं आहे का काय. तर या हिरव्यागार होण्यामध्ये बरीच गुपितं दडलेली आहेत की का असं ते करतात. कारण त्या क्लिफवर अदरवाईज तुम्हाला दुसरी कुठली स्ट्रॅटेजी चालणारच नाही आहे, कारण बिया पडल्या तरी त्यांना ते नीड टू होल्ड सम प्लेस, टिकून राहायला पाहिजे ना. तर त्या वाऱ्याबरोबर वाहून जातील, कशावरती वाहून जातील, त्यामुळे ती जागा धरून ठेवणे हा फार महत्त्वाचा भाग आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी बाकीच्या नेहमीच्या वनस्पती की पावसाळ्याच्या शेवटी बिया तयार करणार, हिवाळा आणि उन्हाळा त्या बिया तशाच राहणार, पुढच्या पावसाळ्यात रुजणार, ही सर्वसामान्य बाकीच्या अधिवासांमध्ये वनस्पती ज्या आहेत त्यांनी दाखवलेली स्ट्रॅटजी, युक्ती यांना उपयोगी येत नाही. म्हणून काही कॉस्ट लागली तरी ही ती पोयकिलोहायड्रस किंवा डेसिकेशन टॉलरंट स्ट्रॅटजी त्यांनी ॲडॉप्ट केलेली आहे आणि ते रिग्रीन होतात. मग आता लोकांनी आपल्याकडे एक संजीवनी म्हणून रामायणातलं उदाहरण आहे की ती संजीवनी वनस्पती म्हणजे हे डेसिकेशन टॉलरंटला असं काही लोक मानतात.
तर ह्याचा आता या वनस्पतींना फायदा काय होतो की परत रिग्रीन होतं, कॉम्पिटिशन सगळी टळते. कारण दुसऱ्या वनस्पती येऊन रुजणार आणि पानं करून नंतर फुलं फळं तयार करणार, ह्याच्यात ते पहिल्यांदाच पानं फुलं तयार करू शकतात. तर ही फार महत्त्वाची स्ट्रॅटेजी या वनस्पतींची आहे क्लिफवर वाढणाऱ्या. दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे जमिनीत कंद असणे. कंद असल्यामुळं काय होतं की तो कंद आदल्या वर्षी साठवलेलं त्या कंदात अन्न असतं. म्हणजे आपण जे बटाटे खातो, कांदा खातो, गाजर खातो, मुळा, हे सगळी वनस्पतींची अशी स्ट्रॅटेजी आहे. मूळ ज्या वनस्पती होत्या ज्याच्याहून ह्या आपण माणसाळवल्या किंवा डोमेस्टिकेट केल्या, त्या वनस्पतींची स्ट्रॅटेजी अशी होती की मुळामध्ये अन्न साठवून ठेवायचं जमिनीच्या खाली आणि पुढच्या पावसाळ्यात ते वापरायला सुरुवात करायची. आणि ते अन्न वापरून त्यांना लगेच फुलं तयार करता येतात, लगेच फळं तयार करतात. कारण सारखी पॉलिनेटरची कमतरता, जे आहेत त्यांची संख्या लिमिटेड आहे, वनस्पती खूप आहेत. मग ही कॉम्पिटिशन पॉलिनेटरसाठी, स्पेससाठी, लाईटसाठी, कारण पावसाळ्यात आपण म्हणलो तरी लाईट कमी असतो, पाऊस असला तरी लाईट कमी असतो. हे आषाढ तर एकदम पूर्ण ढगांनी व्यापलेलंच असतं. म्हणून श्रावण आपल्या वनस्पतींसाठी महत्त्वाचा, की जो ऊन आणि पावसाचं बालकवी म्हणतात तसं क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे, हे वनस्पतींसाठी फार गरजेचं आहे. कारण ऊन असेल तर त्या प्रकाश संश्लेषण करणार. तर ते सगळं ह्याच्यामध्ये या सगळ्या स्रोतांसाठी असलेली कॉम्पिटिशन टाळण्यासाठी त्या वनस्पतींनी जे स्वतःमध्ये बदल करून घेतलेत ते अगदी अभ्यासण्यासारखे आहेत. आणि त्या स्ट्रॅटेजीज पुढं त्याचा फायदा लोक कसा करून घेतात हे फार इंटरेस्टिंग आहे. आमच्या एक कोलॅबरेटर आहेत जिल फेरेंट म्हणून, केपटाऊन युनिव्हर्सिटी, दक्षिण आफ्रिकेत. तर त्यांनी एक अशा डेसिकेशन टॉलरंट प्लांटला, त्याला एरग्रॉस्टिस निटिडस असं नाव आहे, शास्त्रीय नाव आहे, एरॅग्रॉस्टिस निटिडस. ती शास्त्रीय नावं थोडी लॅटिन ग्रीक ग्रामर वापरून तयार केलेली असतात. तर त्या एरॅग्रॉस्टिसमध्ये एक गवत आहे असं आपण धरून चालू. आणि त्या गवताचा अगदी जवळचा भाऊबंद जो आहे ना, हे गवत डेसिकेशन टॉलरंट आहे, म्हणजे ते वाळून जातं, पाऊस पडला की परत रिग्रीन होतं. ह्या गवताचा सगळ्यात जवळचा जो भाऊ आहे तो आहे टेफ नावाचं धान्य. आणि इथिओपिया जो काही, आपण कसं आपली तांदळावर आधारित सगळी संस्कृती विकसित झाली, काही ठिकाणी ज्वारीवर झालेली आहे, मक्यावर मध्य अमेरिकेची सगळी संस्कृती आहे. प्रत्येक प्रदेशाची जिथं माणूस जसा जसा उत्क्रांत होत गेला, कुठल्या तरी पिकाला आधारित विकसित या संस्कृती झालेल्या आहेत. तर इथिओपियामध्ये टेफ नावाचं हे धान्य आहे. आणि त्याचा जवळचा भाऊ, हे दोन भाऊ आहेत ना, त्यातलं एक, जत्रेत चुकलेले भाऊ असतात तसे, एक धान्य झाला आहे आणि एक जंगली गवत झाला आहे आणि तो डेसिकेशन टॉलरंट आहे. मग जिल फेरेंट यांनी अभ्यास काय केला की तो टेफचे जीन जर आपण या पिकामध्ये घालता आले, या आपल्या धान्य पिकामध्ये जे इथिओपियामधलं महत्त्वाचं आहे, तर आपल्याला हे डेसिकेशन टॉलरंट करता आलं तर हा सगळा कमी पाण्याचा प्रदेश आहे, इथं फारच उत्तम ते पीक वाढेल आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. आणि क्लायमेट चेंज तुमच्या दाराशी आहे, तर ह्याला अशीच काहीतरी उत्तरं शोधली पाहिजेत. आणि त्या म्हणतात 5-6 वर्षात हे त्यांनी ह्याच्यामध्ये घातलेलं पीक प्रत्यक्षात शेतावर येईल. अच्छा. हां. वाव. म्हणजे जो आता चॅलेंज फेस करतोय आपण की आपल्याला जे शेतीची प्रोडक्ट्स जी मिळत आहेत ती कदाचित पुढच्या काही वर्षात मिळणार नाहीत अशी जी भीती आहे, किंवा कमी मिळतील, मागणी तेवढा पुरवठा होणार नाही कदाचित, तर त्याच्यावरती हे कदाचित सोल्युशन असू शकतं. बरोबर आहे. कारण नॉवेल प्रॉब्लेम असतील तर यू हॅव टू कम अप विथ नॉवेल आयडिया. सिम्पल आहे. वाव. आत्ता तू संजीवनी सारख्या वृक्षाचा उल्लेख केलास किंवा झाडाचा उल्लेख केलास. गणेशोत्सवात किंवा असं जत्रांमध्ये वगैरे एक झाड विकतात बरेचदा. झाड म्हणजे ते पाला विकतात बेसिकली. ते म्हणतात की पाण्याच्या बाटलीत घालून ठेवलं ते हिरवं होतं. तोच त्यालाच संजीवनी म्हणतात. पण ते काही वेळेला होत नाही, असं का होतं? कारण थ्रेशोल्ड येणार आहे. मी या वनस्पतींचं किती आता वर्णन करून सांगितलं तुम्हाला की तुम्ही डेसिकेशन म्हणजे कमी पाण्याचा एक स्ट्रेस त्यांच्यावर असतो. तर तो स्ट्रेसची एक पातळी आहे, ती एका ठराविक मर्यादेपर्यंत ते सहन करू शकतात आणि जरा तो वाढला की ते मरून जातात. मग ती वनस्पती मेली की परत रिग्रीन व्हायचं काही कारण नाही, मृत पावली की काहीच होऊ शकत नाही. पण जोपर्यंत ते थ्रेशोल्ड आहे तोपर्यंतच्या वनस्पती टिकू शकतात, त्याच्यामध्ये त्या परत रिग्रीन होऊ शकतात. अच्छा. हां. वाव. मला एक आत्ता तू बोलत असताना असं जाणवलं की आपण म्हणतोय एकीकडे की माणसाच्या उत्क्रांतीच्या आधीपासनं वनस्पती आणि वृक्ष सर्व्हाइव्ह करतात. खूपच आधी आपण आलो तोपर्यंत हे सर्व वनस्पती तो उत्क्रांत होऊन आता आहेत तशा जवळपास स्थितीला होत्या. सो जर इतक्या सक्षम वनस्पती आहेत, इतकी सक्षम झाडं झुडपं आहेत आत्ता
पर्यंतची जी काही आपल्या आधीपासून जी होती ती, आणि आत्ता जे काही क्लायमेट चेंज होत आहेत किंवा पुढे येऊ घातलेली बरीचशी संकटं आहेत क्लायमेट चेंजमुळे म्हणा, एक्सटिंक्शनच्या फेजला आपण जातोय वगैरे, ह्या सगळ्यामध्ये ही सगळी जी झाडं आणि या वनस्पती यांना खरंच आपली गरज आहे का, किंवा ते वाचवण्यासाठी आपण काही करण्याची गरज आहे का? त्या स्वतःच इतके सक्षम आहेत, तर ते त्यांचं आधीच ठरलं असेल ना पुढे काय करायचं. कारण मला नेहमी असं वाटतं की जर निसर्ग आपण निसर्गाचा एक भाग आहोत, माणूस हा सुद्धा निसर्गाचा एक भाग आहे. निसर्ग हा सगळ्यात काय म्हणूया आपण, सगळ्यात प्राईम म्हणूया, गॉड म्हणूया, म्हणजे निसर्ग देव म्हणतो आपण, सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ आहे. तर निसर्गाला तर आधीच कल्पना असेल ना पुढे काय होणार आहे याची, किंवा सगळं जे काही घडणार आहे त्याची. त्यामध्ये आपला हा जो काही प्रयत्न चाललाय, आपली ही जी काही धडपड चालली आहे, ह्याची निसर्गाला खरंच काही पडलेली आहे का? निसर्ग असा आपल्याला बाजूला काढून पुढचं एक काहीतरी नव्याने उभं करेल? याचं उत्तर असं थोडक्यात देता येईल की निसर्गात जे घडत असतं ना त्याचं डायमेन्शनल नसतं, किंवा एक डायमेन्शन पकडली, एक दिशा पकडली आहे आणि त्या दिशेनं उत्क्रांती होती आहे प्राण्यांची आणि वनस्पतींची, असं काही नसतं. ते परिस्थिती बदलते तसं सजीव त्याला रिस्पॉन्ड करतो, आणि तो एकटा सजीव कधी रिस्पॉन्ड करत नाही. मी काहीतरी बदल केला त्याचा काही उपयोग नाही. तर अख्ख्या पॉप्युलेशन लेवलला बदल व्हावा लागतो आणि त्याच्यामध्ये ते पुढच्या पिढीत जावं लागतं. तर त्या जिराफांचं उदाहरण खूप पॉप्युलर आहे, डार्विन, आणि सांगू का थोडक्यात मी? हो प्लीज. तर ह्यानी उत्क्रांती होते कशी याची मांडणी आधी डार्विननी मुख्य केली आपल्याला. नॅचरल सिलेक्शनचं, त्यांनी निसर्ग निवडीतून वनस्पतींची, प्राण्यांची, सजीवांची उत्क्रांती असं ह्यांनी मांडलेलं आहे डार्विननी. त्याच्या आधी लॅमार्कनी ह्याचं उदाहरण दिलं जिराफांचं, की एक असं जंगल आहे की जिकडं काही उंचीचे वृक्ष आहेत आणि तिथं हे जिराफ चरत आहेत. आणि जिराफ चरताना काय होतं, एका लेवलपर्यंत त्यांची मान जाते आणि मग पानं संपतात. मग जिराफ काय करतात, आणखीन त्यांची मान लांबवायचा प्रयत्न करतात आणि वरची पानं खायला बघतात. ह्या प्रक्रियेमध्ये लॅमार्क असं म्हणतो की जिराफांची मान वाढत राहते. हां, तर आणि मग काय होतं की मान वाढत राहिलं की पुढच्या पिढीमध्ये लांब मानेचे जिराफ येतात, असं लॅमार्कचं मांडणी. समजा उलटच झालं असतं की खालीच त्यांना काही गवत मिळालं असतं किंवा ते आणखीन जमिनीलगतच जास्ती पौष्टिक झाडांच्या पानापेक्षा मिळालं, ते बुटके झाले असते. मग निसर्गाला असं ठरवायचं नाही आहे की तुम्ही मानना त्याच्या जिराफाची मान लांब झाली पाहिजे असा आमचा एम आहे, असं काही होत नाही. ते जसं घडत राहतं त्या परिस्थितीत तसं ते घडत राहतं. डार्विननी मग ह्याच्या उलट मांडणी केली, कारण ह्याच्यात प्रश्न असा होता की एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ते लांब मान कशी पास होते, हे काहीच त्याचं एक्सप्लेनेशन देता आलं नाही. याचा अर्थ मी PhD केली आहे, माझ्या मुलीला परत कशाला पहिलीत घालायचं असं मला प्रश्न पडला ना. वा वा वा. तिने PhD नंतरचा अभ्यास सुरू केला पाहिजे. तसं नसतं. तर डार्विन काय म्हणतो की अशी एका पिढीतून दुसऱ्या पिढीत माना जात नाही. त्याचं मांडणी अशी आहे की खूप इंटरेस्टिंग आहे आणि सर्व घटकांनाही लागू होते, की जिराफ त्या पॉप्युलेशन जे आहे तिथलं जिराफांचं, त्या जंगलामध्ये राहणारं, त्यांच्यामध्ये मानांमध्ये विविधता आहे. विविधता हा पाया आहे आपल्या सगळ्या निसर्गात जे घडतं त्याचा. डायव्हर्सिटी इज द की. आणि काही जिराफे उंच मानांचे आहेत, काही बुटक्या मानांचे आहेत. ह्याच्यामध्ये काय होतं की उंच मानांच्या जिराफांना पानं मिळतात, त्यामुळे ते पर्यायाने जास्ती जगतात. जास्ती जगल्यामुळे त्यांना जास्ती रिप्रोडक्शनची संधी मिळते. जास्ती रिप्रोडक्शनची संधी मिळाल्यामुळं उंच मानेचे जिराफ पुढच्या पिढीमध्ये, पॉप्युलेशनमध्ये, एकट्या जिराफापुरतं नाही तर पुढच्या पॉप्युलेशनमध्ये त्यांची संख्या जास्तीच असते कम्पॅरेटिव्हली. आणि असं हळूहळू वर्षानुवर्ष होत गेलं की लांब मानाचे जिराफ आपोआप तयार होतात, म्हणजे वाढतात त्या ह्याच्यामध्ये. असं ते निसर्ग निवडीची चाळणी आहे. त्यामुळे ते ठरवलं जात नाही की हे असं घडलं पाहिजे किंवा असं हे होतं. तेव्हा माणूस आहे नाही आता, कारण माणसाचा काळ खूप छोटा आहे. या सगळ्या प्राण्यांना, या सगळ्या वनस्पतींना माणसाच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला किंवा काहीतरी घडतंय याची जाणीव व्हायला खूप जेवढा काळ लागणार आहे त्याच्या खूप कमी काळात आपण या अवस्थेत आलेलो आहे. तो आपण पिरॅमिडच्या कुठेतरी बॉटमला होतो आणि जेवढा वेळ वाघांनी, गरुडांनी, देवमाशांनी त्या पिरॅमिडच्या टॉपला यायला लावला, त्याच्यापेक्षा कितीतरी कमी काळात, म्हणजे झपकन, म्हणजे ते बैलगाडीने आले असतील, आपण फेरारीने आलो इतकं फास्ट
ह्याच्याशी पोचलो आहे. त्यामुळे बाकीच्या सजीवांना आपल्या विरुद्ध किंवा ह्याच्या इन रिस्पॉन्स टू ह्युमन प्रेझेन्स असं काही करायला अवघड आलेलं आहे. काही आता उदाहरण आहेत, मिलिंद वाटवे सांगत राहतात की ह्या अभयारण्याच्या भोवताली असलेल्या गावांमध्ये शिकारीला बंदी असल्यामुळे ते प्राणी शिकलेत की कोणी आता आपल्याला मारत नाही. तर पिलांनी बघितलं असतं की ॲडल्टला मारलं तर ते बाहेर येत नाहीत. अशी काही उदाहरणं आहेत की ते रिस्पॉन्स होतोय पण तो पटकन होत नाही आहे. तर काही शास्त्रज्ञ असं स्पष्ट म्हणतात की ह्या पृथ्वी नीट चालू राहिली पाहिजे तर माणूस इथून नामशेष झाला पाहिजे तर काहीतरी चांगलं होईल. एका शास्त्रज्ञांनी तर मांडणी अशी केली आहे की आणि आपल्याला असं वाटत राहतं की टेक्नॉलॉजी येईल आणि टेक्नॉलॉजी आपल्याला सर्व याची उत्तरं देईल. हा एक मोठी मिथ आहे की टेक्नॉलॉजी आपल्याला इट्स नॉट गोइंग टू सर्वाईव्ह, काहीतरी मिरॅकल होईल आणि सगळं परत पहिल्यासारखं होईल असं नाही. तर ती उंटावरची काडी असते, ती कधी शेवटची काडी टाकून कधी ढासळून पडेल हे माहीत नाही आपल्याला. तर सजगता माझ्यासाठी महत्त्वाची. म्हणून आपण जे बोलतोय हे पॉडकास्ट गरजेचे आहेत की आपण निसर्गाचा भाग आहोत आणि आपण निसर्गाचं काय म्हणजे त्याचा भाग असल्यासारखे वागलो नाही तर डायनोसॉरवाल्यांनी जर काही इतिहास लिहिला असता त्यावेळी तर त्यांनी लिहिलं असतं की आता कोण आम्हाला कंट्रोल करणार आहे, स्काय इज द लिमिट. पण ते गेलेच ना शेवटी. तसं माणसाचं होऊ शकेल याच्यातून. तर एक अभ्यासक असं म्हणतो की माणसाची जी समाज आत्ताचा वाढला आहे ना हा कॅन्सरच्या पेशीसारखा आहे की दे डोंट नो व्हॉट दे आर डुईंग. पण त्याच्यात तो म्हणतो की देर इज अ होप ऑफ लाईट, रे ऑफ लाईट. किंवा कारण काही लोकांमध्ये तरी अजून सतत विवेकबुद्धी शिल्लक आहे. काही लोकांना हे चुकीचं आहे हे जाणत आहे. एवढाच फक्त या माणसाच्या समाजाच्या आणि कॅन्सरच्या जो हे वाढतो पेशी समूह त्याच्यामधला फरक आहे. आपण आता वेळेत जर हे नाही झालो, जागे नाही झालो माणूस म्हणून, ॲज अ ह्युमॅनिटी म्हणून, तर वी आर ऑन द क्रायसिस. आपण जागं व्हायला पाहिजे म्हणजे काय काय केलं पाहिजे? म्हणजे आता काय बरीच उदाहरणं देता येईल. ज्या पद्धतीनं रिसोर्सेस वापरतो आपण ना तर ते कुठल्या तरी पुढच्या 8व्या 9व्या पिढीचं रिसोर्सेस आपण आत्ता ओरबाडतोय. हे जर आपल्या 500 वर्षापूर्वी लोकांनी केलं असतं तर आपल्याला आता काहीच खायला राहिलं नसतं. तो गालिब म्हणतो ना की उधार की पीते थे मैं और समजते थे रंग लाएगी अपनी फाका मस्ती एक दिन. तर हे उधारची जी काही चालले रिसोर्स वापरणे चालले पुढच्या अनेक पिढ्यांचा आपण आत्ताच वापरतोय त्यांचा विचार न करता. तर रिसोर्स हे नीट वापरले पाहिजेत, व्यवस्थित वापरले पाहिजेत. खूप लोक याच्याविषयी बोलतात. प्लॅस्टिक हे ते सगळे चर्चेत झालेले मुद्दे त्याच्याविषयी मी करत नाही. नाही, उलट बोल. मला वाटतं की ह्या निमित्ताने पुन्हा एकदा ते रिव्हिजन होईल आणि सगळ्यांना हेही जाणवेल की हे किती महत्वाचं आहे. जे आता आपण उत्क्रांतीबद्दल बोलतोय, इव्होल्युशन बद्दल बोलतोय आणि आम्ही जंगल एकोसच्या टीममध्ये आमचं बरेचदा डिस्कशन चालू असतं की निसर्गाला काय आपली गरज नाहीये. आपण हे जे काही प्रयत्न करतोय संवर्धनाची कामं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे किंवा आपण हे जे काही उपक्रम राबवायचा प्रयत्न करतोय ज्यांनी निदान काही अवेअरनेस जनरेट होईल, ह्या सगळ्याची निसर्गाला गरज नाही आहे, आपल्याला आहे. आपण माणूस सर्व्हाइव्ह व्हावं ही इच्छा आपल्या मनात आहे म्हणून आपण हे करतोय. अगदीच. त्यामुळे इनफॅक्ट तुझ्या निमित्ताने जर ह्या 4 गोष्टींना अजून डेप्थमध्ये काही तुझ्या तोंडून प्रेक्षकांनी ऐकलं तर कदाचित आजपासून तरी प्लास्टिकचा वापर थोडा बंद होईल. अरे मी एक बॉटल वापरली तर काय फरक पडतो, असंच एक मेंटॅलिटी आहे. पलभर की प्यास म्हणजे क्षणाची तहान आहे आपल्याला आणि 700 वर्ष 800 वर्ष काय त्याचा एक काळ आहे. न कुजणारी बाटली आपण तयार करतोय त्याच्यासाठी. असं ही अनेक उदाहरणं आहेत. आपण स्त्रोत कसे वापरतो, इलेक्ट्रिसिटी कशी वापरतो. आमचे एक मित्र आहेत ते दिवाळीनंतर 15 दिवस ती माळ इलेक्ट्रिकची लावून ठेवतात घरासमोर आणि ते MSEBीत कामाला आहेत. तर पण हे शिकवलंच जात नाही ना कुठं की ते जेवढी ती लाईट मी वापरली म्हणजे चंद्रपूरमध्ये कुठंतरी पोल्युशन होतं आहे. चंद्रपूरच्या लोकांना काय त्या उन्हात राहावं लागतं. मी एकदा उन्हाळ्यात जाऊन बघितलेलं आहे तिथं. हे लक्षात येत नाही. पुण्यात जे इलेक्ट्रिक व्हेकल चालवणाऱ्यांना हे माहितीच नसतं की हे नो पोल्युटिंग व्हेकल इथं आहे पण त्यासाठी आणलेली इलेक्ट्रिसिटी कुठंतरी काहीतरी करतेच आहे ना, नुकसान होतच आहे ना. तर ही सजगता माहिती आहे ह्या ज्या कन्झ्युमरिस्टिक माइंडसेट गेल्या काही दशकांमध्ये आल्यानं त्यांनी शिकवलीच नाही आहे. सो हे इकॉलॉजी आणि इकॉनॉमी हे एकाच ग्रीक काय लॅटिन ओरिजिनपासून आलेले शब्द आहेत. बट नाऊ दे आर पुलिंग इच अदर. वी आर पुलिंग इकॉलॉजी, इकॉनॉमी इज पुलिंग इकॉलॉजी. असं होतं आहे आणि अशी एक टेंडन्सी असतेच माणसाची बघायची की मला याचा उपयोग काय. तर आपल्याला उपयोग असं सगळं जर बघत राहिलो आपण तर कसं होईल. पण विल्सन जो आहे ना, एडवर्ड विल्सन, तो खूप चांगली मांडणी करतो की हे निगेटिव्ह मी तुला म्हणू शकतो ना की ज्याचा उपयोग नाही तरी ते कॉन्झर्व करा. तू म्हणशील काय का करू. तर विल्सननी एक असा पर्स्पेक्टिव्हला द्यायचा प्रयत्न केला. विल्सननी एक उत्तम पुस्तक लिहिलं आहे, त्याला इकोफिलिया असं नाव आहे.
इकोफिलिया चा अर्थ की निसर्गाप्रती, इको म्हणजे निसर्ग, काय पर्यावरण, फिलिया म्हणजे लव, त्याच्याप्रती माणसाचं असलेलं प्रेम आणि त्याचे वेगवेगळे पदर त्यांनी एका त्या पुस्तकात सांगितलेत. तर विल्सन काय म्हणतो, इकोफिलिया जो आहे त्याच्यामुळे माणूस निसर्गाकडं आम्ही प्रेमाने बघतो. पण तो जपण्यासाठी सुद्धा तुम्ही काय प्रयत्न केले पाहिजेत, कसं बघितलं पाहिजे, पर्स्पेक्टिव्ह कसा त्याने नवीन दिलेला आहे की अ, सर्व गोष्टी आपल्या आसपासच्या आहेत असं म्हणण्यापेक्षा याचा काय उपयोग, या भविष्यात उपयोग होतील असं म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं तर काहीतरी त्याच्यातून एक अर्थ आहे. उदाहरणार्थ कोलंबस अमेरिकेला गेल्यानंतर रबराचा शोध लागला. कोलंबस अमेरिकेला गेल्यानंतर हा नवीन खंड कळला ना, उत्तर दक्षिण अमेरिका. नंतर सिंकोनाचं झाड सापडलं. मग त्याच्या आधीच्याच समाजाने असं ठरवलं तर याचा काय उपयोग आहे, कारण दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिकेला मलेरिया माहिती असायचं कारण नव्हतं, कारण हा मलेरिया आपल्याकडचा रोग, जुन्या जगाचा रोग. त्यामुळे ह्याचा काय उपयोग आहे असं म्हणून त्यांनी ते संपवून टाकलं असतं तर हे औषध सिंकोना कधीच कळलं नसतं, रबरासारखं झाड कधीच कळलं नसतं. तर भविष्यात याचा काय उपयोग होईल आपल्याला काहीच माहीत नाही. त्यामुळं सर्व सजीव आपल्या भोवतीचे आहेत ते आपण एकाच पिरॅमिडचा भाग आहोत. तो जेंगा टॉवर असतो त्याचाच एक भाग आहोत. कधी तो कोसळेल माहीत नाही, काय काढत राहिलो तर. त्यामुळे सर्व आपल्या कधीतरी भविष्यात उपयोगात येणार आहे असं बघून दृष्टीनं सगळ्याकडे बघायला लागलं तर आपण राखू, असं हे विल्सन फार इंटरेस्टिंग त्याला पर्स्पेक्टिव्ह देतो. मला नेहमी वाटतं ना की प्लॅस्टिक वापरू नका असं म्हटल्यानंतर लोक म्हणतात की अरे मी एकटाच थोडी वापरतोय, सगळेच जण वापरतायत की, आणि मला आता तहान लागली तर मी काय प्रत्येक वेळेला माझी वेगळी स्टीलची किंवा काचेची बाटली घेऊन फिरू का, असे बरेचसे आर्ग्युमेंट्स होतात. पण मला नेहमी असं वाटतं की जिथे जिथे शक्य, अगदीच अशक्य आहे त्यावेळेला, पर्यायच नाही आहे, दुसरीकडे कुठून काही पाणी मिळणारच नाही, त्यावेळेला जे अवेलेबल असेल ते तुम्हाला अर्थात करावं लागेल, वापरावं लागेल. पण जिथे शक्य आहे, जिथे तुम्हाला रोजच्या तुमच्या दैनंदिन वापरात काही गोष्टी अवॉइड करणं शक्य आहे, तिथे ते अवॉइड केल्या तर कदाचित उद्यावर येऊ घातलेलं मरण 5 दिवसांनी पुढे ढकलता येईल आपल्याला, असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे जे कन्झर्वेशनकडे काय आम्हाला पडली याची टेक्नॉलॉजी काहीतरी बघेल किंवा काहीतरी मिरॅकल होईल असं जे विचार करणारे आहेत, माझ्या पिढीपुरतं झालं की झालं, पुढच्या पिढीचा विचार केला, पिढीचा विचार मी कशाला करू, कारण असं जे मला माहित नाही ह्याच्यावरती कधी सगळेजण एकत्र जागे होऊन थोडं कॉन्शियसली जगायला लागतील. कारण असं गणित आहे, एखादी कंपनी CSR मनीला जेवढा खर्च करते त्याच्या कितीतरी लाख पट जाहिरातीवर करते. कसा बॅलन्स जमणार ना हा. आणि मागच्या पिढ्यांनी काहीतरी विचार केला, म्हणजे इंटेन्शनली विचार केला नाही की 2020 साली माझा एक खापर पणतू असेल त्याच्यासाठी मी राखून ठेवतो, असा काही विचार नाही केला. पण त्यांनी काही प्रमाणात ते राखून ठेवलं म्हणून आज मी ते त्याचा म्हणजे माझ्या आसपास ते आहे, मी त्या स्रोतांचा वापर करू शकतो. साधं गणित आहे म्हणजे. मंदार दादा, आत्ता आपण हे सगळं बोलतोय हे थोडंसं मला हलक्या नोटवरती घेऊन जावं असं वाटतंय. तू खूप उत्तम कविता करतोस, तर मला आत्ता ह्या क्षणी असं वाटतंय की तुझी एखादी कविता जर तू प्रेझेंट केलीस आमच्यासमोर, जी निसर्गाला धरून पण असते, आणि तू रसिक माणूस आहेस, मी सुरुवातीलाच म्हणालो, तुझ्या आत्ता बोलण्यात सुद्धा ओघाने इतके रेफरन्सेस येऊन गेले, तर तुझ्या तोंडी एखादी तुझीच लिहिलेली कविता आत्ता ऐकायला आवडेल. दोन्ही प्रकारच्या कविता लिहितो मी. निसर्ग अर्थात आम्ही निसर्गाचं कामच करतो, त्यामुळे तुम्ही वेगळंच काढूच शकत नाही. त्यामुळे निसर्गाच्याही कविता येतात, बाकीच्याही कविता येतात. तर मी कुठली ऐकवू, काय तुला वाटतंय? तुला आता जी वाटते ती. म्हणजे नवीनच एक गाणं आम्ही केलं रेकॉर्ड, रवींद्र साठेंनी ते गायलंय आणि ती कविता आम्ही ऐकवतो, आणि मग निसर्गातली वाटलं तर एखादी आपण वाचूयात. तर ती कविता एक कलिंद नंदिनी नावाचा मराठीत वृत्त आहे, त्या कलिंद नंदिनी नावाच्या वृत्तात लिहिलेली. आणि मला स्वतःला वृत्तबद्ध कविता खूप आवडतात, आणि नवीन वृत्त शोधणे, एक्सप्लोअर करणे, ती समजून घेणे. आमचे काही मित्र आहेत, वसईला म्हणजे एक मैत्रीण आहे दीपाली ठाकूर म्हणून, खूप चांगले वृत्तबद्ध कविता लिहितात. आम्ही बोलत राहतो सारखं की हे काय ते काय. तर ती कविता अशी आहे की तो जो नायक आहे कवितेचा, तो त्या नायिकेशी बोलतोय, तो कवी आहे तो नायिकेशी बोलतोय. ती नायिका कोणी असू शकते, स्वतःची एक प्रतिभाशक्तीसुद्धा असू शकते, एक मी म्हणलो तसं निसर्ग वाचवायसाठी एक आतून प्रेरणा असते, ती दबून बसली, तिच्याशी सुद्धा तो बोलतोय, असेही अर्थ त्याचा घेता येतो. म्हणतो की सखे असे बरे नव्हे वसंत भान टाळणे, सखे असे बरे नव्हे वसंत भान टाळणे, कळ्या फुलास त्यागुनी कंटकास माळणे. कळ्या फुलं सोडून तू हे काटे का माळतेस, कुण्या स्थळी तुला असा उदास भाव भेटला,
कशामुळे तुझ्यातला झराच पार आटला. कुण्यास्थळी तुला असा, या वृत्तात गंमत आहे की त्याच्यात एक लघु एक गुरु असे पाठोपाठ येत राहतात, त्यामुळे त्याच्यात एक असा झोका आहे कायम. कुण्यास्थळी तुला असा उदास भाव भेटला, कशामुळे तुझ्यातला झराच पार आटला. तमात रोज गुंतुनी वृथा मनास जाळणे, सखे असे बरे नव्हे वसंत भान टाळणे. आणि अजून एक कडवं आहे, पण शेवटच्या कडव्यात तो तिला म्हणतो की भविष्य चांगलं आहे, नेहमी वी हॅव टू बी ऑप्टिमिस्टिक, की प्रशांत चंद्रमा तिथे तुला पुन्हा स्मरेलही. प्रशांत चंद्रमा तिथे तुला पुन्हा स्मरेलही, तुला बघून मालती वनात मोहरेलही. आणि पंचलाईन किंवा महत्त्वाची ओळ ह्याच्यातली, प्रशांत चंद्रमा इथे तुला पुन्हा स्मरेलही, तुला बघून मालती वनात मोहरेलही. पुनश्च तू शिकून घे स्वतःवरील भाळणे, सखे असे बरे नव्हे वसंत भान टाळणे. वा 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 वा. तर साठे, रवींद्र साठे ज्येष्ठ गायक आहेत आणि आमचे मित्र निखिल केंजळे यांनी चाल लावली आणि साठे गायले. अगदी नुकतंच हे रिलीज झालेलं आहे, त्यामुळे माझ्या पाठ होतं म्हणून मी ती कविता सांगितली. काय नाव गाण्याचं? सखे असे बरे नव्हे नावानेच माझं एक स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, प्लांट्स पीपल अँड पोएट्री, त्याच्यावर ते आहे. निसर्गाची तो व्हिडिओ अगदीच. बघतो जाऊन, आणि आम्ही ह्या व्हिडिओच्या खाली सुद्धा त्याची लिंक ऍड करू. आणि निसर्गाची कविता. तर अंजन नावाचा एक माझा फार अत्यंत आवडता वृक्ष आहे सह्याद्रीमध्ये, निळ्या फुलांचा. कारण निळ्या फुलांचे वृक्ष तसे दुर्मिळ आहेत, आपल्या याच्यामध्ये फारसे येत नाहीत. तर त्या अंजन वृक्षावरची ही कविता आहे. ती कविता अशी जाते, हरित बिलोरी रानामधला निळा सावळा अंजन तो. हरित बिलोरी रानामधला निळा सावळा अंजन तो, जणू यमुनेच्या काठावरचा नंदा घरीचा नंदन तो. वा. आपल्याकडं कृष्णाला निळं रंग कृष्णाची असोसिएट केलेला आहे. गझल आहे, शिशिर प्रतिमा वसंतामध्ये अमूर्ततेने ढळताना. हे ऋतू कसे एकमेकात असे मिसळून गेलेले असतात की हा ऋतू संपला आणि हा सुरू झाला असं होत नाही निसर्गात. शिशिर प्रतिमा वसंतामध्ये अमूर्ततेने ढळताना, त्या बदलाचे बहर रूपाने चित्र दाविता दर्पण तो, हरित बिलोरी रानामधला निळा सावळा अंजन तो. तर तो थोडी शास्त्रीय अंगाने कविता जाते, त्याचं आणखीन शास्त्रीय वर्णन आहे कवितेमध्ये. पराग मधुरस रंग माध्यमे भ्रमरांशी तो गुज करी. वा. पॉलिनेशन आहे त्याचं. पराग मधुरस रंग माध्यमे भ्रमरांशी तो गुज करी, अन्नदानही करी फळांचे प्राणीसृष्टीचे रंजन तो, हरित बिलोरी रानामधला निळा सावळा अंजन तो. गोंडवनाशी सांगत नाते, म्हणजे गोंडवाना जे खंड होते ते सगळे एकेकाळी एकत्र होते, आपण त्याचा भाग होतो. इंडिया, आफ्रिका, साऊथ अमेरिका, मादागास्कर, ऑस्ट्रेलिया हे सगळे गोंडवानाचे भाग होते, तेव्हा या अंजन कुळाची उत्क्रांती झालेली आहे. ते गोंडवनाशी सांगत नाते विषुवा भवती फ्रेयरधरी, त्याचं डिस्ट्रीब्युशन हे ट्रॉपिकल आहे, विषुवा भवती आहे. गोंडवनाशी सांगत नाते विषुवा भवती फेरधरी, सह्याद्रीचा सखा सौंगडी हरित वनांचे स्पंदन तो, जणू यमुनेच्या काठावरचा नंदा घरीचा नंदन तो. पुढचा शेर जो आहे तो त्या याचं वर्णन करतो, त्या वनस्पती कशी आहे त्याचं. पानाभवती कडा सुवर्णी, पानाभवती कडा सुवर्णी पोलादासम काष्ठगमे. त्याला आयर्नवूड ट्री असंच म्हणतात, कारण खूप कडक त्याचं लाकूड असतं. पानाभोवती कडा सुवर्णी पोलादासम काष्ठगमे, विपुल फुलांनी करी धरेवर मखमालीची पखरण तो, जणू यमुनेच्या काठावरचा निळा सावळा, जणू यमुनेच्या काठावरचा नंदा घरीचा नंदन तो. आणि आपण कृष्णाचा संदर्भ घेतला होता पहिल्या शेरामध्ये, मतल्यामध्ये, तो परत शेवटच्या शेरात येतो. ज्या राधांचे हृदय निळ्याच्या स्मरणानेही धडधडते, ज्या राधांचे हृदय निळ्याच्या स्मरणानेही धडधडते, त्या राधांच्या स्वप्नामधला मयूरपंखी साजण तो, हरित बिलोरी रानामधला निळा सावळा अंजन तो, जणू यमुनेच्या काठावरचा नंदाघरीचा नंदन तो. वा वा, किती सुंदर. ही कविता कधी कुठल्या अंजनाच्या झाडासमोर वाचली असतो? हा प्रयोग करून बघतो मी. अगदीच अगदीच. हे लक्षात नाही आलं माझ्या. फार सुंदर आहे, फारच सुंदर आहे, कमाल.
आणखी काही वाचणार आहेस? थोडंसं वाचू. हो. पर्वतांवर लिहिलेली कविता आहे. वा. माउंटन डेच्या निमित्तानं, जस्ट माउंटन डे झाला तर म्हणता येईल त्याच्या निमित्तानं. या विश्वाच्या उदयास्ताचे गूढ कुणाला कळले सांगा. या विश्वाच्या उदयास्ताचे गूढ कुणाला कळले सांगा. हीच कथा सांगण्या तुम्हाला साद घालती पर्वतरांगा. पर्वतावर गेला की ॲक्च्युली तुम्हाला की कसे माणसाच्या मनोवृत्तीत बदल होतात, की असं सगळं भव्यता असते ती आपल्याला कळतं आपण नेमकं काय होत. म्हणून या विश्वाच्या उदयास्ताचे गूढ कुणाला कळले सांगा. हीच कथा सांगण्या तुम्हाला साद घालती पर्वतरांगा. जेव्हा जीवन नव्हते येथे होते पाणी समुद्र पर्वत. जीवन म्हणजे आपल्यासाठी, किंवा इव्हन सजीवसुद्धा निर्माण झाले नव्हते. पहिला सजीव निर्माण व्हायच्या आधी पाणी समुद्र सगळे होते. जेव्हा जीवन नव्हते येथे होते पाणी समुद्र पर्वत. वीज पावसाच्या प्रणयाची पुन्हा पुन्हा ती चक्रे गिरवत. पर्वत येथे कसे प्रकटले, पर्वत येथे कसे प्रकटले, जरी जटिल हे प्रश्न कळीचे. पर्वत येथे कसे प्रकटले, जरी जटिल हे प्रश्न कळीचे. खडकांच्या रचना कार्याचे शैल उदयनी सनावळीचे. ज्वालामुखी लाभांची बनले आधी नव्हते ऐसे पत्थर. ज्वालामुखी लाभांची बनले आधी नव्हते ऐसे पत्थर. खंड वाहते कुठे धडकले गिरिजन्माचे हेही उत्तर. कारण बाकीचे आपल्या सह्याद्री लाव्हानी झालं, पण हिमालय आपला भारत त्या ज्या लॉरेशिया प्लेटला धडकला त्याच्यामुळे झाले. तर ज्वालामुखी लाभांची बनले आधी नव्हते ऐसे पत्थर. खंड वाहते कुठे धडकले गिरिजन्माचे हेही उत्तर. आज गिरींवर सर्वार्थाने दिसे आगळी अपूर्व जिविधा. आज गिरींवर सर्वार्थाने दिसे आगळी अपूर्व जिविधा. मलय शीतला सस्य श्यामला सुजला सुफला ऐसी विविधा. बॉरोड फ्रॉम सुजलाम सुफलाम. आज गिरींवर सर्वार्थाने दिसे आगळी अपूर्व जिविधा. मलय शीतला सस्य श्यामला सुजला सुफला ऐसी विविधा. पशु वानसे आणिक द्विजगण भूरूपांची बहु आश्चर्ये. पशु वानसे आणिक द्विजगण भूरूपांची बहु आश्चर्ये. नानाविधही जीवन रत्ने उठून दिसती अचल्याचर्ये. ॲमेझॉन अन नाईल गंगा इथे उगमती जलदा सरिता. सगळ्या नद्या या पर्वतात उगम पावतात. ॲमेझॉन अन नाईल गंगा इथे उगमती जलदा सरिता. थेम्स भोलगा मिसिसिपी जणू मनुजाच्या उद्धाराकरिता. आनदेस म्हणजे अँडीजला आपण मराठीत आनदेस म्हणायचो पूर्वी. आनदेसन सह्य हिमालय विंध्य आल्प्सन कारा कोरम. असीम ऐशा भव्यत्वाचा दिव्यत्वाशी होई संगम. घडली जैसी उलगडली ती, घडली जैसी उलगडली ती. विज्ञानाच्या घेऊन संगा तुम्हास कथण्या नवगिरी गाथा साद घालती पर्वतरांगा. वा 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 वा. तर माझे मित्र आहेत राजीव पंडित, त्यांचं एक एक्झिबिशन होतं वर्ल्ड माउंटन डेच्या निमित्तानं, त्याच्यासाठी लिहिलेली कविता आहे. राजीव सर इथे पॉडकास्टवरती येऊन गेलेत. अरे वा. त्यांचा आणि अनुज खरेंचा पण एक पॉडकास्ट एकत्र झाला त्यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने. वा, फार बरं वाटलं की ह्या कविता ऐकून मंदार दादा. आणि मला ह्या कवितांच्या एका रेफरन्सकडे जायला आवडेल. गोंडवानाचा जो रेफरन्स आलाय एका कवितेत. आता मला माहिती आहे, पण मला तुझ्या तोंडून आणि प्रेक्षकांना ह्याबद्दलचे रेफरन्सेस माहिती नाही आहेत. तर थोडक्यात जर तू सांगू शकलास की कसं हे सगळे देश जे आहेत ते एकच होते खरं तर, आणि कसं गोंडवानाचं जो काही रेफरन्स आहे तो जर तू उलगडून सांगितलास पटकन, तर मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा ती थोडीशी सोप्या शब्दात छान ऑथेंटिक माहिती मिळेल. पॅन्जिया नावाचा मोठा खंड होता आधी. एकच सगळे जे आता लँडमासेस, समुद्र आपण म्हणतो 70%, भूमास 30%. लँडमासेस जे होते, जमीन जी होती, त्या सगळ्यांचा एक पॅन्जिया नावाचा खंड होता. त्यांचे नंतर 2 खंड झाले. गोंडवाना दक्षिणेकडचा आणि लॉरेशिया उत्तरेकडचा. आणि आपल्यासाठी फार चांगली गोष्ट आहे की गोंडवाना हा गोंडांचा प्रदेश, गोंडांचं वन याच्यावरून आलेला हा गोंडवाना आहे. ते गोंडवाना खंडामध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका अख्खा, त्यानंतर मादागास्कर, भारत
आणि हा सगळे इंडोमलायन द्वीपसमूहाचे छोटी छोटी बेटं आणि ऑस्ट्रेलिया असे सगळे खंड होते आणि ते एकत्र होते गोंडवाना म्हणून आणि बाकीचे सगळे लॉरेशिया होतं. आणि गोंडवाना फुटलं एकेकाळी, राजकीय पक्ष फुटतात तसं ते एक दिवस फुटलं आणि हे सगळे वेगवेगळ्या दिशेने यांनी प्रवास सुरू केला. अंटार्क्टिकाही त्याचा भाग होता. मग अंटार्क्टिका होतं, मग दक्षिण अमेरिका वेगळा झाला, आफ्रिका वेगळा झाला, मग इंडिया मादागास्करांची काही काळ युती होती, मग नंतर तेही त्याच्यातून वेगळे पडले आणि भारत ऑस्ट्रेलिया परत आणखीन पूर्वेला गेला आणि भारताचा जो भाग आहे ना, भारताचा जो आहे तो काही काळ आपण बेट म्हणून होतो आणि तो उत्तरेला लॉरेशियाला जाऊन धडकला आणि या सगळ्या घटनेमध्ये हे अनेक लाख वर्ष चालू होतं. ह्याच्यामध्ये तो तेथीस नावाचा समुद्र होता तिथं, त्याच्या ठिकाणी हिमालय पर्वताचा निर्मिती झाली या धडकण्यामुळं आणि त्यामुळं त्या हिमालयात अजूनही समुद्री प्राण्यांचे फॉसिल मिळतात याचं एक पुरावा आहे. आणि वनस्पतींची विविधता आणि ह्या सगळ्या गोष्टी बघतात त्याच्यातूनही काही तर्क मांडतात की कुठल्या वनस्पतींचा प्रसार कसा झाला याच्यावरूनही ह्या सगळ्या सिद्धांताला पुष्टी मिळते. वा, खूप इम्पॉर्टंट माहिती आहे ही. आणि मी मगाशी जसं म्हटलं की नैसर्गिक इतिहासाबद्दल फार सापडत नाही किंवा कोणी सांगत नाही किंवा कोणी बोलत नाही, म्हणून मी त्या निमित्ताने तुला तो प्रश्न विचारला की निदान एवढी माहिती तरी लोकांपर्यंत पोहोचावी. दादा, IUCN सारख्या एका महत्त्वाच्या ऑर्गनायझेशनशी तू जोडला गेला होतास किंवा अजूनही जोडलेला आहेस. खूप महत्त्वाची संस्था आहे. त्याचं काय महत्त्व आहे हे आमच्या प्रेक्षकांना ऑलरेडी कळलेलं आहे आणि माहितीही असेल, काही जण त्याच्याबद्दल माहिती घेतही असतील. पण त्यात तुझं जे वेस्टर्न घाट्सचा एक प्लांट स्पेशालिस्ट म्हणून जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, तर त्याबद्दल थोडंसं सांग. मुळात IUCN सगळ्यांना तू म्हणालास तसं फार महत्त्वाची संस्था आहे आणि मला छान वाटतं की यासारख्या संस्थेशी आपण जोडलं गेलो आहे. तर त्यांचा एक स्पीसीज सर्व्हायवल कमिशनचा एक प्लांट स्पेशालिस्ट ग्रुप आहे, म्हणजे वनस्पतींचा अभ्यास करणारा गट. त्याच्या कॉर्डिनेटर आहेत, पुण्यातच आहेत, डॉक्टर अपर्णा वाटवे. आणि माझं काम त्याच्यामध्ये म्हणजे या काही वनस्पतींचा अभ्यास करून त्याचं थ्रेट स्टेटस असेसमेंट करणे. मग त्यांनी एक क्रायटेरिया दिले की एखादी वनस्पती दुर्मिळ आहे, धोकाग्रस्त आहे असं आपण नुसते शब्दात बोलत राहतो, पण त्याला काहीतरी एक शास्त्रीय त्याला एक पाया आहे. आणि मग वनस्पतीची किती पॉप्युलेशन आहे, त्या पॉप्युलेशनला धोका किती आहे, ती किती एरियात पसरली आहे. समजा एक पॉप्युलेशन वाईपआउट झालं तर दुसरं वाईपआउट होण्याची किती शक्यता आहे, किती अंतरावर आहेत, कुठल्या प्रकारच्या अधिवासात आहेत, असे सगळे क्रायटेरिया त्यांचा अभ्यास करायचा असतो आणि त्याच्यानुसार त्या वनस्पतीचं थ्रेटला काहीतरी एक पॉइंटर मिळतो की हे एवढं थ्रेटंड आहे, एवढं कमी थ्रेटंड आहे, अशा स्वरूपाचं. तर अशा वनस्पतींचं थ्रेट स्टेटस असेसमेंट करणे हे आम्ही मुख्य काम केलेलं आहे. माझा एक सहकारी आदित्य गडकरी अबोली आणि मी ऑलरेडी आम्ही 2 वनस्पतींचं केलं आहे आणि आमचा एक आता स्टुडंट आहे सारंग, त्यांनी एकदम 5 वनस्पतींचा असा अभ्यास केला आहे. तर हे करत राहायचं आहे मला की IUCNच्या रेड लिस्टवर एखादी स्पीसीज आली तर तो ऑथेंटिक डेटा मानला जातो की नुसतंच हे. कारण हे काय होतं, पर्यावरणशास्त्रज्ञांना नेहमी एक असं निगेटिव्हिटी लोक जोडतात की हे नेहमी असंच बोलत राहतात की दुर्मिळ हे आहे ते आहे. पण आता वी हॅव क्वांटिटेटिव्ह नंबर की हा थ्रेटंड आहे, नियर थ्रेटंड आहे, एंडेंजर्ड आहे, क्रिटिकली एंडेंजर्ड आहे, अशा त्याच्या कॅटेगरीज आहेत. त्या कॅटेगरीमध्ये व्यवस्थित डेटा त्याचा जमा करून बसवत राहणे वनस्पती आणि ते त्या ह्याच्यावर वेबसाईटवर पब्लिश करणे, असं एक स्वरूपाचं काम मी करत राहतो. काय क्रायटेरियाज असतात जेव्हा आपण एखादी वनस्पती थ्रेटंड आहे असं म्हणतो, तेव्हा त्याचे काय क्रायटेरिया असतात? म्हणजे आता जसं प्राण्यांबाबतीत तर एव्हिडंट क्रायटेरिया आहे की बाबा एखाद्या प्रभागातले, एखाद्या जंगलातले प्राणी किंवा पक्षी किंवा कीटक किंवा रेप्टाईल्स म्हणा, असं काहीतरी त्यांचा नंबर नंबर रिस्ट्रिक्टेड आहे किंवा लिमिटेड आहे, काहीतरी त्यांचा नंबरमध्ये व्यवस्थित आपल्याला बदल दिसायला लागला, घट दिसायला लागली की जाणवतो की बाबा हे खरंच किंवा ह्याची अवेलेबिलिटी किंवा त्याचं सायटिंग कमी व्हायला लागलं की ते जाणवतं. झाडांच्या बाबतीत असं कसं आपण ठोकताळे मांडू शकतो किंवा काय क्रायटेरियाज असतात एंडेंजर्ड स्पीशीज आहे ही झाडाची हे ठरवण्याचं? तर पूर्वी अगदी सुरुवातीच्या अभ्यासकांचं 1000-1500 वर्षापूर्वी फिलॉसॉफर जे होते त्यांचं असा एक प्रिन्सिपल होतं की एव्हरीथिंग इज एव्हरीवेअर, सर्व गोष्टी सर्वत्र आहेत. पण नंतर लोकांच्या लक्षात आलं निसर्गात असं वितरण नसतं, स्पीसीचं डिस्ट्रीब्युशन नसतं.
काही कॉस्मोपॉलिटन असतात, सगळीकडे विस्तारलेले असतात, त्यांचा सर्वत्र वाढत असतात, वनस्पती असतील किंवा प्राणी असतील सर्वत्र वावरत असतात. आणि काही मात्र ठराविक टापूपुरते, ठराविक प्रदेशापुरते रिस्ट्रिक्टेड असतात. त्यांना प्रदेशनिष्ठ असा शब्द वापरतो आम्ही, एंडेमिक इंग्रजीमध्ये म्हणतो. त्या एंडेमिक स्पीसीजमध्ये आपल्या सह्याद्रीला, महाराष्ट्र आणि गोव्याच्या सह्याद्रीला, फक्त सह्याद्रीला प्रदेशनिष्ठ याच भागात असलेल्या, आम्हीच एक यादी प्रकाशित केली 2020 साली, 181 अशा वनस्पती आहेत की ज्या फक्त महाराष्ट्र गोव्याच्या सह्याद्रीत आहेत, जगात इतरत्र कुठेही नाहीत. मग त्यांची पॉप्युलेशन अख्ख्या, मी किती म्हणलो की महाराष्ट्रातल्या गोव्यातल्या सह्याद्रीत आहेत, याचा अर्थ त्याही वनस्पती सर्वत्र आहेत असं नाही. त्या काही फक्त एखाद्या किल्ल्यापुरत्या रिस्ट्रिक्टेड आहेत, एखाद्या पठारापुरत्या रिस्ट्रिक्टेड आहेत, एक दोन जिल्ह्यांपुरत्या रिस्ट्रिक्टेड आहेत, असं त्यांच्यामध्ये वितरण आहे. मग त्यांना काही प्रमाणात मानवी हस्तक्षेप झाला, नैसर्गिक काही बदल झाले. कारण मुळातच त्या ज्या अर्थी रिस्ट्रिक्टेड आहेत त्या अर्थी त्यांच्या स्वतःमध्ये सुद्धा खूप रिप्रोडक्टिव्ह बॅरियर्स असतात. की एखादा आपण म्हणतो नाही का, एखादी प्राणी खूप जास्ती, आता बिबट्या वाघाचं उदाहरण देता येईल, तो आता माझ्या अभ्यासाचा विषय आहे की बिबट्या इज मोर ॲडॅप्टेड, खूप ठिकाणी वाढू शकतो, वावरतो. तशा काही वनस्पती रिस्ट्रिक्टेडच राहतात. तर त्यांचे रिप्रोडक्टिव्ह बॅरियर्स प्लस मॅनमेड जे ट्रबल्स आहेत, काय आपण जे प्रेशर्स त्यांच्यावर करतो, त्याच्यावर त्यांची संख्या कमी होत जाते. आणि मग ओल्ड लिटरेचरमध्ये कोणीतरी म्हणलं आहे की वनस्पती या ठिकाणी मिळते, आत्ता जाऊन बघितली तिथे तर नाही आहे. मग 10 पॉप्युलेशनमध्ये आता 8च पॉप्युलेशनला ती वनस्पती आहे. तर आपण म्हणतो की याचा ट्रेंड कमी झाला आहे, तर त्याचं थ्रेट स्टेटस असेसमेंट केलं पाहिजे. आणि परत मी आज त्याला एक क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणलो की ही काही काळ्या दगडावरची रेष होत नाही IUCNसाठी सुद्धा. उद्या कोणतरी म्हणलं मी जास्त अभ्यास करून ही कॅटेगरी नाही, दुसरीच कॅटेगरी आहे, कमी दुर्मिळ आहे, कमी धोकाग्रस्त आहे, जास्ती धोकाग्रस्त आहे, असं कोणी मांडू शकतं. तेव्हा सारखं हे डायनॅमिक आहे आणि इव्हर चेंजिंग आहे आणि तुम्ही सारखा त्याचा अभ्यास करत राहायला पाहिजे. जंगल एकोज. जंगलातल्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इधर खूप माहिती असते किंवा खूप कमी माहिती असते. पण जी लोक ह्या जंगलांमध्ये वारंवार जात असतात, ह्या जंगलांमधल्या वेगवेगळ्या एलिमेंट्सवरती अभ्यास करत असतात, रिसर्च करत असतात, PhD करत असतात, ह्या जंगलांमधल्या जंगली प्राण्यांबरोबर आपलं अख्खं आयुष्य घालवतात, अशा माणसांशी गप्पा मारून आम्ही या जंगलाची खरी ओळख तुम्हा सर्वांसोबत शेअर करतो. जंगल एकोजचे हे भाग तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब कराच. आणि ही जंगलाबद्दलची आणि संवर्धनाबद्दलची जी काही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ती इतरही नागरिकांपर्यंत तितक्याच प्रेमाने पोहोचवा.